ओके. सो मान्यता स्टँडर्ड बघा, दीपाली परत विंडो बंद केली, तुम्ही व्हिडिओ बंद केला. प्लीज व्हिडिओ बंद नका करू आणि केअरफुली लिसन, म्हणजे केअरफुली ऐका, कारण की कसं आहे माहितीये का, की परत तोच तोच प्रॉब्लेम, रिकरंट प्रॉब्लेम येत राहणार. आता तुम्ही मला कोणीतरी त्या दिवशी सहवास हॉस्पिटलमधूनच रात्री फोन केला की सर मॅडम आम्ही आधी तर तुम्ही मला मॅडम म्हणून हाक मारत होता, तुम्हाला वाटलं ज्योत्स्ना मॅमचा नंबर आहे हा. सो यू शुड बी व्हेरी क्लिअर. आणि त्यांनी मला विचारलं की बुकमध्ये काय काय रेफर करायचं किंवा कुठकुठले टॉपिक आहेत. सो यू शुड नो दिस थिंग की आपल्याकडे फक्त 16 टॉपिक आहेत. ठीक आहे, आणि 16 टॉपिक वरच तुमची असेसमेंट होणार आहे. ठीक आहे, आणि ते 16 टॉपिक कुठले आहेत काय आहेत ते पण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, आणि तुम्ही फक्त माहिती नसावं तर ते तुम्ही प्रॅक्टिस करत असावं हॉस्पिटलमध्ये, हे असेसरची एक्सपेक्टेशन असतात. ठीक आहे. आता आपण आजचा जो अजेंडा आहे तो आज आपण अर्धे स्टँडर्ड डिस्कस करूया, आणि उद्या आपण अर्धे स्टँडर्ड डिस्कस करूया. ठीक आहे. सो आपण त्याच्यात जाण्याआधी मला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्हाला काही स्पेसिफिकली विचारायचं आहे का. रजत रजत चौधरी विंडो आहे, त्यांनी अनम्यूट करून सांगा मला. आणि तुम्ही बोलत राहा प्लीज माझ्याशी, नाही तर मी मध्येच स्टॉप करेल हा. तुम्ही जर असं ऐकतच राहिले फक्त आणि ते नेहमी सारखं असेल, इंटरॅक्शन नसेल, तर मी बंद करेल मध्येच. आता मी रजत चौधरी तुम्हाला अनम्यूट करून बोलायला सांगितलं. सर आम्हाला तेच पहिले जे टॉपिक नाही झाले त्याच्यासाठीच सो तुम्हाला आता तुम्ही मान्यता स्टँडर्डवर काय 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 येतंय असं तुम्हाला माहिती आहे, कुठले टॉपिक माहिती आहेत आणि कुठले टॉपिक अगदीच माहिती नाही. सो मी त्याच्यावर जास्त भार देईन, जे जे टॉपिक तुम्हाला माहिती नाही. अँटीनेटल सर केअर बद्दल माहिती आहे तुम्हाला? अँटीनेटल केअर बद्दल माहिती आहे? नाही झालेच नाही फायनल प्रिपरेशन आता. बद्दल माहिती आहे? काय प्रिपेअर, LROT कसं प्रिपेअर करायचं मान्यतानुसार, ह्याच्याबद्दल माहिती आहे? ललिता सिस्टर तुम्ही सांगू शकता, तुम्ही जर अटेंड केला असेल तर. धनश्री सिस्टर तुम्ही पण तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. रुपाली तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. आणि तुम्ही असं फिरत फिरत ऐकू नका प्लीज लेक्चर, बी टेक इट सिरियसली. एका ठिकाणी बसा आणि व्यवस्थित ऐका, तरच ते तुम्हाला कळेल. ललिता सिस्टर अनम्यूट वर तुम्ही जर बोलत असाल तर अनम्यूट करा, माईकचं बटन दाबा. म्यूट वर आहात तुम्ही. मेसेज करून सांगते. ललिता सिस्टर. दिसायला लागले. दीपाली सिस्टर तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये फिरताय मोबाईल घेऊन? एका ठिकाणी बसा कुठेतरी, तरच तुम्हाला कळेल. तुमचं इकडे तिकडे लक्ष जाईल आणि मग परत रिक्वेस्ट कराल की परत एक लेक्चर घ्या, जे की पॉसिबल नाही आता. ठीक आहे. आम्हाला शिकवायचंच आहे तुम्हाला, पण रिपिटेटिव्ह त्याच गोष्टी करायला लागल्या, नवीन गोष्टींसाठी काही अजून एफर्ट्स घ्यावे लागले तर ठीक आहे. पण रिपिटेटिव्ह त्याच गोष्टी करायला लागल्या तर मग उपयोग नाही ना, जे आम्ही करतोय त्याचा उपयोग नाही ना. असं आहे. कारण की आम्ही आधी पण लेक्चर घेतलेले आहेत. आधी आधी जर तुम्ही रेग्युलरली व्यवस्थित अटेंड केलं असतं, क्वेश्चन्स विचारले असते, तुमचे व्हिडिओ ऑन ठेवले असते, इंटरॅक्शन केलं असतं, तर तुमचाही टाइम तो वेस्ट नसता गेला ना, माझा टाइम वेस्ट गेला असता. मग तो जो टाइम मी इन्व्हेस्ट केला तो वेस्टच गेला असं समजू ना मी. आणि आता पण जर तुम्ही तसंच नाही ऐकलं आणि परत नाही कळलं तुम्हाला, तर हा पण टाइम वेस्ट परत. सो बी टेक इट सिरियसली. ठीक आहे. आपण आहे ना, आता मी असं 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 विचार करतोय की तुम्हाला काहीच येत नाहीये, तुम्हाला काहीच मान्यताबद्दल माहिती नाही, आपण झिरो पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. ओके सर. शून्यपासून स्टार्ट करूया. सो सगळ्यात पहिले तर अं, अं, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही मान्यता असेसमेंट साठी किती लोक बसणार आहेत? सगळेच बसणार आहे सर सहवास. सगळेच आहेत आता जेवढे आहेत, उज्ज्वला सोनावणे सिस्टर, त्याच्यानंतर धनश्री पवार, त्याच्यानंतर ललिता सिस्टर, दीपाली सिस्टर, सगळेच आहेत. हो किती जण सर. आहेत टोटल? टोटल 16 आहे. ओके. सो मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुमच्यापैकी जे 5 बेस्ट असतील ना, अभ्यास सगळ्यांनी करा, मिळून करा. पण तुम्हाला नंतर जेव्हा कळेल ना असेसमेंटच्या डेट येईपर्यंत की 5 बेस्ट कोण आहे, ते निवडा आणि त्यांनीच फक्त असेसमेंटला बसा. मी का असं सांगतोय, कारण की खूप जण असले की गोंधळ पण होतो. कॅमेऱ्यात आपण सगळेजण दिसत नाही, आणि
टॉपिक वाईज पण, जसं की एखादा समजा टॉपिक एखाद्याला स्पेसिफिकली माहिती नसेल आणि त्यालाच तो क्वेश्चन विचारला गेला आणि जर त्याला आला नाही तो, तर तिथे मार्क पण कट होऊ शकतो. तर त्यामुळे मी असं नाही म्हणत की बाकीच्यांना येणार नाही, पण कसं आहे की काही त्यांच्या स्किल्स असतात, काही प्रॅक्टिकली व्यवस्थित करतात, काही बोलताना व्यवस्थित असतात. सो जे बोलताना व्यवस्थित असतील त्यांना तुम्ही नॉमिनेट करा 5 जणांना, असं मी सजेस्ट करेन. बट स्टील तुम्ही तुमच्या मॅडमशी डिस्कस करा. तुम्हाला जर हवं असेल की सगळ्यांनाच एक्झामसाठी जायचंय, तर सगळे जाऊ शकता, काही हरकत नाही. तुमची जर विश असेल किंवा मग मॅडम तुमचे जे ओनर आहेत त्यांची पण विश असेल की सगळ्यांनी जावं, सगळ्यांनी जा. पण एवढं लक्षात ठेवा की सर्टिफिकेट हे हॉस्पिटलला मिळणार आहे, स्टाफला मिळत नाही. ठीक आहे. ओके त्याच्यामुळे सर. हॉस्पिटल हॉस्पिटल ला जस्टिफाय हॉस्पिटल जस्टिफाय करण्यासाठी, हॉस्पिटलचं सर्टिफिकेशन जस्टिफाय करण्यासाठी आपल्याला ते आणायची गरज आहे. हे मेन मोटिव्ह पाहिजे आपला. ठीक आहे, म्हणजे 14 मार्क स्कोर करायची गरज आहे आपल्याला. सो आता आपण डिरेक्टली जम्प करूया. प्लीज तुम्ही माझं असं म्हणणं आहे की मी बोलतोय त्याच्यात मला असं जाणवलं पाहिजे की तुम्ही ऐकताय आणि तुम्ही मला काहीतरी रिस्पॉन्ड करताय, क्वेश्चन विचारताय. फक्त मी बोलतोय आणि तुम्ही इकडे तिकडे बघून ऐकताय, असं नाही झालं पाहिजे. ते परत तसंच होईल. आता मी यांच्याशी बोललो, रजत चौधरी, धनश्री, तुम्ही ऐकताय का मला? हो किंवा नाही बोला. आवाज नाही येते तुमचा. हो सर. हा. सो मी तुम्हाला एनकरेज करेन, मी तुम्हाला प्रेरित करतो की तुम्ही क्वेश्चन विचारा. जर तुम्हाला कळलं नाही तर उज्ज्वला सिस्टर कसला तरी हे रजिस्टर चालू केलं भरतायत ना आणि तुम्ही. ऐकतायत. नाही नाही सर, मी नोट्स घेण्यासाठी नोटबुक ओके काढली. ओके, ठीक आहे ठीक आहे. सो नोट्स पण तुम्ही घ्या, व्हेरी गुड, कारण की ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि मी पीपीटी शेअर केलेले आहेत, त्या पीपीटीज पण तुम्ही रेफर केल्या असतीलच हो हो. किंवा कराल अशी मी विश, कारण की मी आता परत पीपीटी नाही दाखवणार. तुम्ही पीपीटी पुन्हा एकदा बघून घ्या की तुम्हाला कसं हवंय. पीपीटी दाखवायला पाहिजे का? बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही काय हो नाही काय बोलतच नाही. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे असतं, स्लाइड्स जे असतात, त्या दाखवायची गरज आहे का हे मी विचारतोय. दाखवायला पाहिजेत का? हो हो सर. सर, दाखवायला पाहिजे. तुमच्याकडे ऑलरेडी मी ज्या शेअर केलेल्या आहेत त्या आहेत, हे हो आहेत तुमच्या ना. ग्रुपवर आहेत त्या? हो बर आहेत. होईना तुम्हाला माहिती म्हणून तुला बर फोन करत होते. बरं ठीक आहे. सो आपण आहे ना, हा. आता ह्या लॅपटॉपमध्ये माझ्याकडे थोडस अपडेटेड वाले असतील, पण ठीक आहे, आपण करूया, काय हरकत नाही. बरं ठीक आहे. सो ललिता सिस्टर तुम्ही पण एकदा काहीतरी बोला. सुमित्रा सिस्टर तुम्ही पण काहीतरी बोला, म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळे ऍक्टिव्ह आहात. माइंड स्विच ऑफ करू, कधी कधी कसं असतं आपण झोपत नाही पण आपलं माइंड स्विच ऑफ असतं. ललिता सिस्टर अनम्यूट वर ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. म्यूट वर ठेवायची गरज नाही. आता आपण 4च विंडो आहेत, 10 हॉस्पिटल नाही आहेत, 50 विंडो नाही आहेत, त्यामुळे इट्स फाईन. ठीक आहे. सो आपण आता क्लिनिकल सेशन नंबर 1 क्विकली बघूया. ठीक आहे, आज आपण 3 कव्हर करू, उद्या 3 कव्हर. ठीक आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन केलं. दिसते हो सर. आणि याची हो सर. रेकॉर्डिंग पण पाठवेल मी तुमच्या बेनिफिटसाठी, सो तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. हो तर सर. हे प्रेझेंटेशन मोडवर का बरं? हा ओके ठीक आहे. ठीक आहे. सो क्लिनिकल सेशन 1 मध्ये आपण सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला हे सांगायचंय की मान्यताचे जे टोटल स्टँडर्ड आहेत ते आहेत 16 क्लिनिकल स्टँडर्ड. ठीक आहे. सो 16 क्लिनिकल म्हणजे 16 टॉपिक आहेत आपले. 16 टॉपिक म्हणजे एक्झॅक्टली काय, की आपण ज्या ओबीजीवायन प्रॅक्टिस ज्या आहेत त्याचे स्टँडर्ड्स म्हणजे काय एक्झॅक्टली, की स्टँडर्ड्स म्हणजे आपण कसं स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे काय, की
एक वस्तू आहे ती एकच प्रकारची आहे सगळीकडे. म्हणजे आपण तुम्ही जे करताय, जसं की सुमित्रा सिस्टर्स जशी डिलिव्हरी कंडक्ट करतायत किंवा पीव्ही एक्झामिनेशन करतायत, तशीच धनश्री पण करतायत. बाकी जे तुमचे स्टाफ आहेत ते पण तसेच करते. त्यांच्या वेगवेगळ्या मेथड नाहीये, त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. याला आपण स्टँडर्ड म्हणतो. तो स्टँडर्ड प्रॅक्टिस काय असते की WHO एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक क्लिनिकल प्रॅक्टिसेसचा एक साचा बनवून दिलेला आहे. त्या साच्यातच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्याला आपण स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणतो. ठीक आहे. सो असे 16 प्रॅक्टिसेस आहेत, 16 स्टँडर्ड आहेत. तर मी तुम्हाला फक्त थोडासा एक एक ब्रीफली सांगतो की काय ते आहेत एक्झॅक्टली. सो सगळ्यात पहिला आहे अँटीनेटल केअर कशी करायला हवी, स्टँडर्ड प्रॅक्टिसेस नुसार अँटीनेटल केअर. दुसरा आहे लेबर रूमचं प्रिपरेशन कसं ठेवावं, आपलं काय काय प्रिपेअर ठेवावं त्याच्यामध्ये, तो दुसरा स्टँडर्ड आहे. तिसरा स्टँडर्ड आहे प्रेग्नंट लेडीची हिस्ट्री कशी घ्यावी आणि तिला पर ॲबडॉमिनल एक्झामिनेशन कशी करावी. ठीक आहे. किंवा मग तिला काय काय सप्लिमेंट द्यावे. ठीक आहे. तिचं ईडीडी वरून सॉरी LMP वरून एडीडी कसं काढावं आणि तिचं वीक्सचं एस्टिमेशन कसं काढावं. त्याच्यानंतर चौथा स्टँडर्ड आहे पीव्ही एक्झामिनेशन कशी करावी. ठीक आहे. पाचवा स्टँडर्ड आहे पार्टोग्राफ प्लॉट कसा करावा आणि तो इंटरप्रेट कसा करावा. ठीक आहे. सहावा स्टँडर्ड आहे रिस्पेक्टफुली केअर कशी द्यावी, रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर कसं करावं. आतापर्यंत असं होतं की महिलांना म्हणजे प्रेग्नंट लेडीजना रिस्पेक्टफुल केअर हवी तेवढी भेटत नाही, हवी तशी भेटत नाही. त्यामुळे ते रिस्पेक्टफुली केअर दिल्यानंतर सायंटिफिकली पण आपल्याला त्याचा फायदा आहे, म्हणून रिस्पेक्टफुल केअर कशी द्यायची आयडियली हे त्याच्यात आहेत. सातवा पॉइंट आहे नॉर्मल डिलिव्हरी, इम्पॉर्टंट पॉइंट आहे नॉर्मल डिलिव्हरी कशी कंडक्ट करावी. ठीक आहे. आठवा पॉइंट आहे प्लॅसेंटाची डिलिव्हरी कशी करावी. ठीक आहे. नववा पॉइंट आहे पोस्टपार्टम हेमरेज, PPH जर झाला तर तो ओळखायचा कसा आणि मॅनेज कसा करायचा. ठीक आहे. दहावा पॉइंट आहे एक्लाम्शिया, प्री इक्लाम्शिया, PIH, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये जे प्रकार आहेत, एक्लाम्शिया, प्री इक्लाम्शिया, सिव्हिअर प्री इक्लाम्शिया, हे ओळखावे कसे आणि एक्लाम्शिया झालाच तर ते मॅनेज कसं करावं. ठीक आहे. त्याच्यानंतर 11वा पॉइंट आहे तो म्हणजे अं, जर बाळ रडत नसेल किंवा श्वास घेत नसेल तर त्याला पुनर्जीवित कसं करायचं, त्याचं रिससिटेशन कसं करायचं, न्यूबॉर्न रिससिटेशन. 12वा पॉइंट आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस कशा फॉलो करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर 13वा पॉइंट आहे अ, 13वा पॉइंट आहे स्मॉल साईज बेबी जर असेल तर त्याला कसं हँडल करायचं किंवा त्याला कुठली केअर द्यायची, त्याच्यामध्ये कंगारू मदर केअर हे स्पेसिफिकली कसं करायचं हे एक्सप्लेन केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कुठला मिस केला आपण, एक कुठला तरी मिस केला की नाही, मी नंबरिंग मिस केलं मे बी. ठीक आहे. सो 15वा स्टँडर्ड आहे तो आहे पोस्ट नेटल केअर, डिलिव्हरी झाल्यानंतर काय करायला पाहिजे लेडीचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 16वा पॉइंट आहे सी सेक्शनचे जे केसेस होतात त्यांचं डिव्हिजन कसं करायचं, त्याच्यासाठी एक क्लासिफिकेशन क्रायटेरिया आहे, रॉबसन्स क्लासिफिकेशन क्रायटेरिया. तो त्यानुसार आपल्या केसेस कशा डिवाइड करायच्या आणि त्याचं अनालिसिस किंवा त्याची ऑडिट कशी करायची. ठीक आहे. सो आज आपण त्यातले 1, 2, 3 स्टँडर्ड बघणार आहोत. ठीक आहे. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आता हे पहिलं स्टॅटिस्टिक्स आपण बघत नाही, कारण की पहिलं तेच आहे की महिलांच्या डेथ किती होतात, काय होतात, कशा कुठल्या स्टेजमध्ये किती होतात, आणि आपला मोटिव्ह एकच आहे की IMR आणि MMR, इन्फंट मोर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट हे जे आहे ते कमी करायचा. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला जागा ठेवण्यासाठी मी मध्ये मध्ये क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. सो ते प्रत्येकाने आन्सर करायचं आहे. ठीक आहे. धनश्री सांगा मला ANC म्हणजे काय, ANC चा फुल फॉर्म काय आहे. बरं मराठीतून सांगा ANC म्हणजे नक्की काय करतो आपण.
बोला, तुम्ही काही बोलतच नाही, आवाज नाही येते तुमचा. जर तुम्ही जर बोलत असाल तर आवाज नाही येते. म्यूट वर आहात तुम्ही. धनश्री म्यूट वर आहात. अनम्यूट करा आणि बोला. अँटीनेटल असं कसं मेजर. चालेल जर तुम्हाला सगळ्यांना असेसमेंटला. उज्ज्वला सिस्टर तुम्ही सांगा, एएनसी म्हणजे काय? बरं, एएनसी म्हणजे काय ते नका सांगू, मला सांगा एएनसी म्हणजे मराठीत काय करतो आपण, मराठीत सांगा तुम्ही. गरोदरपणात सुरुवातीचा. दीपाली सांगा तुम्ही. बोला. बिंदास गरोदरपणात. बोला, टेन्शन नका घेऊ. उज्ज्वला तुम्ही अनम्यूट पण नाही केलं. हो नाही केलंय हा. माहित नाही ते हे चालणार नाही हा. गरोदरपणात दिस इज नाही दिस इज नाही. व्हेरी डिसरिस्पेक्टफुल. तुम्ही एक तर अनम्यूट करून सांगा माहिती नाही किंवा काय जे काय असेल. आपलं हे एक्झाम नाहीये. मी तुम्हाला शिकवायला आलो आणि मी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घेऊन माझ्या बियॉन्ड जाऊन मी तुम्हाला शिकवतोय, कारण की असं स्पेशली आम्ही कोणासाठी सेशन घेत नाही. जर त्यांनी अटेंड नाही केलं तर त्यांची जबाबदारी आहे. सो सर यू शुड. अँटीनेटर म्हणजे? हा बोला. सर गरोदरपणात जी काळजी घेतो असं स्टार्टिंगला. एनसी बरोबर, म्हणजे असं हे अँटीनेटल मदर बोललं केअर. तरी चालेल, काही हरकत नाही. आणि असेसरला पण असंच सांगितलं तुम्ही तरी चालेल. तुम्हाला एएनसीचा फुल फॉर्म नाही माहिती, इट्स ओके. आपल्याला इथे फुल फॉर्मची गरज नाहीये. इथे आपल्याला काय आहे की काय करतो आता. गरोदरपणात काळजी घ्यायची म्हणजे काय ते सांगा मला. काळजी घेतली जाते त्यास अँटीनेटल मदर काळजी केअर घ्यायची असे. म्हणजे काय करायचं, तिला ऍडमिट करून ठेवायचं 9 महिने की काय काय. आपण आजाराची पण काळजी घेतो. आजार झाला की पेशंटला ऍडमिट करतो. कोण बोलतंय काय, मला काय कळतच नाही तुमचं काय नक्की. बोला कोणीतरी काहीतरी, इंटरॅक्शन करा. आणि हा तुमचा हाच तुमचा एक शेवटचा चान्स आहे शिकायचा. त्याच्यासाठी मला एक्सपेक्टेड आहे. आणि तुम्ही एकच हॉस्पिटल आहात, सो मला ते हवं आहे की आपलं इंटरॅक्शन झालं पाहिजे. आता काळजी करणं म्हणजे काय, करणं म्हणजे काय, केअर घेणं म्हणजे काय, गरोदरपणातली काळजी म्हणजे काय. सुमित्रा सिस्टर तुम्ही सांगा. हा बोला. धनश्री, तुमच्या मागून कोणतरी बॅकग्राऊंडने बोलतय. एक तर त्यांनी पुढे येऊन बोलावं, नाहीतर मग तुम्ही बोला. तुम्ही फक्त ऐकताय, तुम्ही काही बोलत नाहीयेत. मग येस नो बोलत पण नाहीयेत कोणी तुमच्यापैकी. सुमित्रा सिस्टर तुम्ही बोला. तुम्हाला हे जर तुम्ही बोलायची प्रॅक्टिस केली नाही ना तर मग तुम्ही सोडून द्या. तुम्ही म्हणजे तुम्ही सोडूनच द्या की मान्यता तुम्हाला भेटेल. कारण की हा जो आहे हा नॉलेज बेस्ड सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे. सो जर तुम्ही बोलतच नाहीये तर त्यांना कळणारच नाही की तुम्हाला नॉलेज आहे की नाही. तुम्ही बोलायची सर एक प्रॅक्टिस मिनिट. आतापासून केली पाहिजे. ठीक आहे आहाराची सुमित्रा काळजी सिस्टर घेणं. बोलायचं. ब्लड टेस्ट करणं. सर हा बोला. सर एएनसीचा लॉंग फॉर्म आफ्रिकन नॅशनल काँग्रेस. ओके. एएनसी म्हणजे गरोदरपणाला पणात आपण म्हणजे मातेची आफ्रिकन काळजी नॅशनल घेतली पाहिजे. काँग्रेस स्ट्रेंज. ओके ठीक आहे. गुगल मारलं का तुम्ही? नाही असंच लिहिलेलं बरं आहे आम्ही ठीक आहे. पाहिजे. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसशी आपल्याला काय करायचंय? नाही का? आपल्याला काय करायचं सांगा. आपल्या गरोदरपणात प्रसूती जी आहे अब्सोल्युट त्याच्याशी काय नेट्रोपिन संबंध काउंट. आहे का आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा? अब्सोल्युट नेट्रोपिन काउंट. अरे तू वेगळं नको सांगू आता. बरं ठीक आहे, जे काय असेल. सुमित्रा सिस्टर बोला तुम्ही, मी सांगतो तुम्हाला काय काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, तुम्ही ऍटलीस्ट ते अँटीनेटर सांगताय मदर विच केअर. इज गुड. ठीक आहे बोला. अँटीनेटर मदर केअर. बरोबर, अँटीनॅटल केअर आहे ते. आता आफ्रिकन नॅशनल काँग्रेस जे हम्म. आहे त्याचा प्रसूतीशी काही संबंध नाहीये. ठीक आहे ना, कुठला बोर्ड आहे ना कुठला आहे. आपली केअर जी आहे ती प्रसूतीशी संबंधित आहे. आता कुठला पिरियड असतो, एक तर अँटीनेटल पिरियड असतो, एक तर इंट्रानेटल पिरियड असतो, एक तर पोस्ट नेटल पिरियड असतो. नेटल म्हणजे काय की प्रसूतीशी संबंधित, प्रसूतीशी संदर्भित. म्हणजे प्रसूती जेव्हा होते तो इंट्रानेटल, त्याच्यानंतर किंवा पार्टम पण म्हणतो आपण त्याला. अँटीपार्टम पण म्हणतो, इंट्रापार्टम पण म्हणतो, पोस्टपार्टम पण म्हणतो किंवा नेटल पण म्हणतो. ठीक आहे. सो अँटीनेटल म्हणजे एएनसी, अँटीनेटल केअर म्हणजे एएनसी. ठीक आहे. आता एएनसी म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? प्रसूती पूर्व तपासण्या व काळजी.
ते रामला शोध. सो प्रसूतीपूर्व तुम्ही आता काय काय करता? प्रसूती होण्यापूर्वी वुमनची काय काय काळजी, ब्लड टेस्ट करू प्रेग्नेंट सर लेडीची काय काय काळजी पहिल्यांदा. करतात? हॅलो, तर आमचा नंबर असेल तर फोन करा ना. आहाराची काळजी घ्या. त्याला 2 मिनिटं बसवायचंय मला. हा. सुमित्रा सिस्टर सांगा तुम्ही तुम्ही सर प्रसूतीपूर्व आधी आपण त्यांची ब्लड टेस्ट करणार. ओके त्याच्यानंतर प्रेग्नन्सी कन्फर्म करणार आधी की मदर खरंच प्रेग्नेंट आहे का. ओके व्हेरी त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करणार, युरिन टेस्ट करणार. त्यात बघणार की मदरचं एचबी किती आहे. एचबी बरोबर एचबी चेक करून जर का तिचं एचबी कमी असेल तर आपण त्यांना फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट देतो आणि त्याच्यानंतर कॅल्शियमच्या पण टॅबलेट देतो आणि व्हेरी टीटीचा डोस कम्प्लीट करतो सर त्यांचा आपण. बरोबर आणि आहाराविषयी सांगणार त्यांना की तुम्ही कसा सकस आहार घेतला पाहिजे. ओके ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड, हेच एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. सो अँटीनेटल केअर म्हणजे काय? अँटीनेटल केअर म्हणजे हा कुठला आजार नाहीये, ही नॅचरल प्रोसेस आहे. आता कोणी प्रेग्नंट होतं ते नॅचरल प्रोसेस आहे ती. ठीक आहे. त्याच्यात हा जसा की टीबी होतो किंवा मलेरिया होतो, हा आजार आहे. ठीक आहे. एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, हा आजार आहे. पण ही नॉर्मल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? केअर करायची आहे, म्हणजे तशी केअर नाही करायची आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त जसं सिस्टरांनी म्हटलं की तिच्या बॉडीमध्ये काय चालू आहे आता, हे जे ह्या फेज मधून प्रेग्नन्सी वाल्या फेज मधून जेव्हा ती जाते तेव्हा तिला जेवढं ब्लड रिक्वायर आहे तेवढं आहे की नाही, किंवा दुसरं कुठलं इन्फेक्शन होतंय का तिच्या बॉडीमध्ये. जर असेल तर ते मुलासाठी आणि आईसाठी धोक्याचं असू शकतं, किंवा आपल्याला कुठल्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहायचंय का, जसं की एक्लामशा होऊ शकतो, त्यासाठी कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत. ह्या सगळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हाय रिस्क मदर कुठली आहे या सगळ्या आयडेंटिफाय करायच्या. त्यासाठी आपल्याला काही टेस्ट करायच्या, त्याला आपण अँटीनेटल केअर म्हणतो. ठीक आहे. आता अँटीनेटल केअर मध्ये कुठल्या टेस्ट आपण करायला पाहिजेत त्या पहिले बघू आपण. ठीक आहे. त्याच्या आधी आपण बघूया की एएनसीच्या विजिट किती असायला पाहिजे. ठीक आहे. आता एएनसीचा फुल फॉर्म परत एकदा सांगतो, अँटीनेटल केअर आहे, प्रसूतीपूर्व काळजी. ठीक आहे. काळजी. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस नाही. ओके. ठीक आहे. ना अमेरिकन नॅशनल काँग्रेस आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो एएनसी मध्ये आपण तुमच्याकडे एएनसी मध्ये लेडीज मला येतात त्या सरांचा नंबर किती आहे वेळा का. येतात? त्याला फोन करा ना, कुठे आहे म्हणा तू. किती वेळा येतात? उज्ज्वला सिस्टर त्याला तुम्ही सांगा, तुमच्याकडे किती वेळा येतात प्रेग्नंट लेडीज विजिटसाठी? फक्त तुमच्याकडे ज्या माता रजिस्टर आहेत त्या किती वेळा 4 वेळेस येतात? तपास ओपीडीला असतात सर. ओपीडीला किती वेळा त्या लेडी बोलवतात? तरी पण किती वेळा तरी येतात? एक मग महिन्यातून 2 वेळेस बोलवतो सर. महिन्यातून दोन चेकअप, वेळा रुटीन चेकअप ओके साठी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो महिन्यातून 2 वेळा तुम्ही 4 वेळेस. बोलवता, ते चांगलंच आहे. हो. ते जर लेडीज येत आहेत तुमच्याकडे तर चांगली गोष्ट आहे, बट मिनिमम विजिट जे आहे त्या 4 विजिट असायला हव्यात असं WHO सांगतं. ठीक आहे. जास्त झाल्या तर ते तुमचा लुकआउट आहे, पण कमी नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे. सो पहिली विजिट 12 वीकच्या आत झाली पाहिजे. कधी एकतर ती प्रेग्नन्सी म्हणजे तिची पिरियड मिस होतील त्यावेळेस ती येईल आणि तिची प्रेग्नन्सी कन्फर्म होईल, ती पहिली विजिट. कन्फर्म. परत तुम्ही कधी बोलवायचं तिला? 14 ते 26 वीकच्या दरम्यान सेकंड ट्रायमिस्टर मध्ये बोलवायचं. थर्ड ओके. विजिट 28 ते 34 वीकच्या दरम्यान, आणि चौथी विजिट फुल टर्म म्हणजे 36 वीक्सच्या पुढे बोलवायचं एकदा तिला, तेव्हा एकदा हे करून घ्यायचं. सो ह्या याच्यामध्ये काय काय टेस्ट करायच्या किंवा काय काय बघायचं ते आपण बघूया. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली जी टेस्ट आहे, आता याच्यामध्ये तपासणी म्हणजे फक्त इन्व्हेस्टिगेशन करायचे आहेत. ठीक आहे. किंवा काळजी म्हणजे फक्त इन्व्हेस्टिगेशनवर भर दिला जातो. तुम्हाला तुम्हाला असेसर पण असेसर म्हणजे तुमचा एक्झामिनर जो असेल फॉक्सीचा, तो पण हेच गोष्टी विचारेल की तुम्ही कुठकुठले एक्झामिनेशन करताय. ठीक आहे. आता कोणीतरी बॅकग्राऊंडला बडबड का करते मला कळत नाहीये. तुम्ही एक तर ऐका, नाहीतर मग विंडो बंद करून चालले जा, तुम्हाला जर बघायचं नसेल तर, ऐकायचं नसेल. मी एकदम सिरियस आहे. आणि तुम्ही द वे यू आर रिस्पॉन्डिंग इट इज व्हेरी नॉट ऍक्सेप्टेबल. तुम्हाला तुम्ही सगळ्या विंडो अनम्यूट वर ठेवा आणि सगळेजण ऐकाल तरच मी कंटिन्यू करेल, नाही तर मी मध्येच बंद करून टाकेल.
कारण की इट इज नॉट माय लायबिलिटी. माझ्याकडे मी ऑलरेडी तुमच्यासाठी सेशन घेतलेत. तुमच्यासाठी स्पेशल सेशन जर घेतोय तर यू शुड बी व्हेरी मच थँकफुल टू मी अँड यू शुड बी लिसनिंग व्हेरी केअरफुली. आणि धनश्री सिस्टर, ललिता सिस्टर, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, इंटरॅक्शन करा. हे इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. जरी त्यांनी चुकीचं आन्सर सांगितलं, जे पण काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं तरी ऍटलिस्ट बोलल्या तरी ऍटलिस्ट ते ठीक आहे. बोलायची सवय करा. बोलायची सवय नाही केली तर तुम्हाला फॉक्सीचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर ते विसरून जा. तुम्हाला नाही भेटणार ते. मी आत्ताच सांगतो तुम्हाला. आत्ताच इथे आपण स्टॉप होऊया, कारण की मग माझे एफर्ट्स पण वाया नको जायला. ठीक आहे. सुमित्रा सिस्टर लक्ष द्या, तेवढे बोलतायत ना तुम्ही, अजूनही दुसरीकडे बघून बोलताय. सो स्क्रीनिंग फॉर की क्लिनिकल कंडिशन म्हणजे एक्झॅक्टली काय. अँटीनेटल केअर मध्ये केअर हा शब्द आहे, पण ही केअर अशी असते की फक्त स्क्रीनिंग करायची असते आपल्याला. स्क्रीनिंग म्हणजे तिच्या बॉडीमध्ये काय चाललंय, हे जी प्रेग्नन्सी वाली जी स्टेज आहे तिची, त्याच्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला बघायचं असतं. तर सगळ्यात पहिले सुमित्रा सिस्टरने सांगितलं आपल्याला की हिमोग्लोबिन बघायला पाहिजे. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर तिला आयरन फॉलिक ऍसिड लगेच स्टार्ट करायला पाहिजे. सो हिमोग्लोबिन जे आहे ते प्रत्येक विजिट मध्ये केलं पाहिजे. म्हणजे कुठल्या विजिट मध्ये, 4 विजिट, ज्या 4 विजिट आहेत त्याच्यामध्ये म्हणजे 4 वेळा झालं पाहिजे. ठीक आहे. सो तुम्ही जसं सिस्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे महिन्यातून 2 वेळा येतात एएनसी, विच इज व्हेरी गुड, कारण की तुमची स्क्रीनिंग तेवढी इंटेन्सिव्ह होते. सो ते चांगली गोष्ट आहे. बट हिमोग्लोबिन प्रत्येक वेळेस जरी नाही करायला जमत असेल तुम्हाला, किंवा मग पेशंट अफोर्डिंग नसेल की प्रत्येक वेळेस काय टेस्ट देतात लिहून, तर तसं नसाल करत तुम्ही, तरी ऍटलिस्ट 4 वेळा तरी ते करावं असं फॉक्सी सांगताय किंवा WHO सांगताय. ठीक आहे. सो 4 वेळा म्हणजे एव्हरी एनसी व्हिजिटला ही हिमोग्लोबिनची टेस्ट रिपीट झाली पाहिजे. जर तुम्ही सीबीसी मध्येच हिमोग्लोबिन कव्हर करत असाल तर सीबीसी करा, किंवा मग हिमोग्लोबिन एक्सक्लुझिव्ह करत असाल तर हिमोग्लोबिन करा, पण ते हिमोग्लोबिन झालं पाहिजे अॅनेमियाच्या स्क्रीनिंगसाठी. त्यानंतर काय केलं पाहिजे आपण, दुसरी जी टेस्ट आहे ती युरिन अल्ब्युमिन बघितलं पाहिजे. आता युरिन रुटीन मध्ये तुम्ही अल्ब्युमिन त्याच्यात ऑलरेडी इन्क्लुडेड असेल तर मग ठीक आहे, नाहीतर मग ते डिपस्टिकने पण होतं. आणि हे पण प्रत्येक विजिटला केलं पाहिजे. आता हे कशासाठी बघितलं पाहिजे, तर आपली एक कंडिशन आहे ती म्हणजे इक्लाम्शिया, प्री इक्लाम्शिया किंवा सिव्हिअर प्रिक्लाम्शिया, आपण ज्याला PIH म्हणतो, प्रेग्नन्सीने इंड्यूस झालेला हायपरटेन्शन, प्रेग्नन्सी दरम्यान होणारं ब्लड प्रेशर ब्लड जे आहे प्रेशर. ते ब्लड प्रेशर प्लस त्याच्यासोबत जर अल्ब्युमिन असेल, युरिन अल्ब्युमिन, तर त्याला आपण प्री इक्लाम्शिया किंवा सिव्हिअर प्री म्हणतो, अकॉर्डिंग टू द रेंज ऑफ अल्ब्युमिन अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू द रेंज ऑफ ब्लड प्रेशर, त्याला आपण ते म्हणतो. सो ते आपल्याला ओळखण्यासाठी ही टेस्ट करणं गरजेचं असतं. सो हे आपल्याला आधीच माहिती पडतं. त्याच्यानंतर आपल्याला ब्लड ग्रुप पण माहिती पाहिजे. आता हिमोग्लोबिन जेव्हा करतो तेव्हा मग ब्लड ग्रुप पण आपण करत असतो. ठीक आहे. तर ब्लड ग्रुप जे आहे ते आपण एकदाच करत असतो, कारण की ब्लड ग्रुप जे आहे ते चेंज नाही होत. इथे लिहिलेलं नाही बघा, एव्हरी एनसी व्हिजिटला नाही करायचं, कारण की ते हो. तुम्ही लहानपणी जरी केलं असेल तरी ते परत चेंज नाही होणार. सॉरी. सो ब्लड ग्रुप आपण रिपीट नाही करत. त्याच्यानंतर जे आहे ते आहे, आता ही अपडेटेड स्लाइड आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यातल्या काही टेस्ट तुमच्यासाठी ऍप्लिकेबल नाहीयेत. आता नवीन जे ऍडिशन झालंय त्याच्यासाठी आहेत. तो याच्यामध्ये मी ज्या तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत त्याच सांगतो फक्त. त्याच्यानंतर जे आहेत ते आपल्याला व्हायरल मार्कर करायचे आहेत. ठीक आहे. सो व्हायरल मार्कर कोणकोणते आहेत, एक आहे HIV, एक आहे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C नाहीये तुम्हाला, आणि VDRL. ठीक आहे. सो HIV, हेपॅटायटिस B आणि VDRL या ज्या टेस्ट आहेत त्या आपल्याला कधी परफॉर्म करायच्या आहेत,
तर सगळ्यात पहिल्या विजिट मध्ये एकदा करणार आपण, आणि त्यानंतर पुन्हा एकदा 6 महिने पूर्ण होऊन गेल्यानंतर आपण एकदा रिपीट करतो ही टेस्ट. ठीक आहे. सो एच आय मॅडम व्ही, HbSAg आणि VDRL हे जे व्हायरल मार्कर आहेत हे व्हायरसनी होणारे डिझिजेस आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण 6 मंथ्सने रिपीट का करतो? कारण की याच्यामध्ये एक विंडो पिरियड नावाचा कन्सेप्ट आहे. विंडो पिरियड म्हणजे काय, की व्हायरस बॉडीमध्ये एंटर केलेला असतो, बट तो ब्लड स्ट्रीम मध्ये यायला त्याचं एक इन्क्युबेशन पिरियड असतं. तुम्ही ऐकलं असेल तुमच्या ANM GNM किंवा BSc नर्सिंग मध्ये, की इन्क्युबेशन पिरियड असतो कुठल्याही याचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं. ठीक आहे. सो येस इन्क्युबेशन पिरियड कन्सिडर केला तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे विंडो पिरियड, तर ते ते झाल्यानंतर ते ब्लड स्ट्रीम मध्ये उतरतं. सो ब्लड स्ट्रीम मध्ये आधी नसेल तर तुम्ही ब्लड टेस्ट करून तुमचा HIV, HbSAg किंवा VDRL पॉझिटिव्ह येणार नाही. म्हणून ते 6 महिन्यांनी पुन्हा एकदा रिपीट करून बघायचं. कारण की तुम्ही जर ते रिपीट केलं नाही तर तुम्हालाही माहिती आहे की HIV किंवा हेपॅटायटिस B झाला तर किती खतरनाक आहे तो. दुसऱ्याला ट्रान्समिट झाला किंवा तुम्हाला पण झाला, कारण की तुम्ही अशा केसेसमध्ये जास्त केअरफुल राहता. प्लस HIV चं आपल्याला नेव्हिरेपिन वगैरे द्यावं लागतं जर आई पॉझिटिव्ह असेल तर बाळाला ते ट्रान्समिट नाही व्हावं म्हणून. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहाल. ठीक आहे. त्याच्यानंतर येस जे आहे ती शुगर करायची आपल्याला. शुगर. हो. सो शुगर जी आहे ती खूप सारे हॉस्पिटल आता RBS करतात. RBS रॅन्डम ब्लड शुगर, BSL. ठीक आहे. हो. सो आता तुम्ही काय करताय मला ऐकायचंय. तुम्ही काय काय करताय शुगरसाठी? ग्लुकोमीटर. ग्लुकोमीटरनीच बघताय ग्लुकोमीटर. डायरेक्टली? हो. ओके. आणि तुम्ही नाही, ब्लड पण सॅम्पल पण पाठवतो सर त्याच्यासाठी. लॅबला पण पाठवता? ओके, लॅबला पण ठीक. पाठवतो. ठीक आहे. सो तुम्ही ही जी टेस्ट करताय याच्याने तुम्हाला फक्त क्रॉनिक डायबेटीस मलायटस जो आहे तो सापडतो. पण जो असा पण एक प्रकार आहे जो फक्त असा पण एक डायबिटीसचा प्रकार आहे जो फक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यान उद्भवतो. फक्त येस सर प्रेग्नन्सीच्या दरम्यान होतो. तिला जोपर्यंत ती प्रेग्नंट आहे तोपर्यंतच तिला डायबिटीस असतो. नंतर तो गायब होतो किंवा आधी नसतो, तेवढ्याच दरम्यान हो. होतो. प्रेग्नन्सी त्याला मध्ये आपण डिटेक्ट म्हणतो होतो सर. जेस्टेशनल हो. डायबिटीस मलायटस. जेस्टेशन म्हणजे प्रसूतीचा काळ, आणि डायबिटीस मलायटस तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. सो प्रसूतीच्या दरम्यान जो होतो त्याला डायबिटीस, जेस्टेशनल डायबिटीस मलायटस, GDM म्हणतो. ठीक आहे. सो ओके. GDM जो आहे तो तुम्हाला नॉर्मल जे ग्लुकोमीटरने तुम्ही बघताय त्याच्याने कळणार नाही. ओके. जेस्टेशनल डायबिटीस मलायटस कशाने कळेल तुम्हाला? तुम्ही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ ग्लुकोज तिला देऊन काही न खाता 2 तासांनी टेस्ट जेव्हा 2 तासांनी करता, शुगर करतो. हा, तेव्हा तुम्हाला तो GDM कळतो. तो ही जी टेस्ट आहे त्याला आपण म्हणतो ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे ग्लुकोज दिल्यानंतर ते किती ती टॉलरेट करू शकते. आफ्टर 2 आवर्स किती ते ते ग्लुकोज मेटाबलाइज होतं तिच्या बॉडीमध्ये, हे आपल्याला बघण्यासाठी ही आपण 75 ग्राम OGTT टेस्ट करतो. 75 ग्राम ग्लुकोज द्यायचं असतं म्हणून 75 ग्राम. आणि ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टचा शॉर्ट फॉर्म आहे OGTT. ठीक आहे. सो 75 ग्राम OGTT टेस्ट जी आहे ती कशी करायची असते? सगळ्यात पहिले लेडी जेव्हा येते तुमच्याकडे तेव्हा तिला 75 ग्राम ग्लुकोज द्यायचं. हो. ती कुठल्याही कंडिशन मध्ये असेल, तिला नील बाय माउथ नाही बोलवायचं. तिने जर खाऊन आलं असेल तरी चालेल, किंवा तिला स्वतःला खायची सवय नसेल किंवा खूप अर्ली आली असेल आणि तिला जात नसेल खायला तर इट्स फाईन. पण तिने खाल्लेलं असेल नसेल खाल्लेलं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, तुम्हाला 75 ग्राम ग्लुकोज तिला प्यायला द्यायचं आहे. ते कसं कसं मिक्स करायचं तर 300 ml पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते तिला हळूहळू प्यायला सांगायचं. 5 ते 10 मिनिटाच्या आत ते पूर्णपणे संपवलं पाहिजे ते. ठीक आहे. पाच हो. ते दहा मिनिटाच्या आत संपवल्यानंतर अर्धा तास नाही पण ऍटलीस्ट 20 मिनिटं तरी बघायचं की ती ते वॉमिट आउट तर नाही करत आहे. तिला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हापासून ग्लुकोज दिलाय तेव्हापासून 2 तास थांबून टेस्ट करायची आपल्याला. एक सेम ग्लुकोमीटरची जी नॉर्मल टेस्ट तुम्ही करता तशीच करायची आहे. पण इथे तिला 2 काळज्या घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे काय, की तिला ह्या 2 तासाच्या दरम्यान जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करायला लावायची. आणि दुसरी गोष्ट अशी की तिला काही मधल्या दरम्यान काही खायला नाही लावायचं. पाणी पिऊ शकते चालेल. ती, बाकी काहीच नाही खाऊ शकत.
ना ग्लुकोज, ना प्रोटीन, ना बाकी काही फॅट्स, ना काहीच नाही. ठीक आहे. सो ओके सर. त्या 2 तासाच्या दरम्यान तुम्ही तिला हॉस्पिटलमध्येच बसवून ठेवा, म्हणजे बाकीच्या गोष्टी करणं ते अवॉइड होईल, आपोआप अवॉइड होईल. तिला झोपायला सांगा किंवा काय करायला सांगा, जे काय असेल. ठीक आहे. अगदीच झोपलं नाही तरी चालेल, बसून राहिलं तरी चालेल, बट काही खायचं नाही किंवा जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची नाही. ठीक आहे. त्यानंतर मग काय करायचं, 2 तासांनी जी तुम्ही टेस्ट घ्याल, शुगर ब्लड टेस्ट कराल, त्यामध्ये शुगर किती आहे हे बघायचं. आता शुगरची रेंज असली पाहिजे 70 ते 140. 140 mgdl. 140. इथे दिले लेस दॅन 140 mgdl असली पाहिजे. सो ती जर लेस दॅन असेल तर ती नॉर्मल आहे, म्हणजे ती टॉलरेट करू शकते शुगर. तिला जीडीएम नाहीये, जेस्टेशनल डायबिटीस मलायटस नाहीये. पण ती शुगर जर 140च्या वरती गेलीये, ठीक आहे, ब्लड स्ट्रीम मध्ये 140च्या वरती गेलीये, तर तिला आपण म्हणतो जेस्टेशनल डायबिटीस मलायटस. ठीक आहे. तर जेस्टेशनल डायबिटीस मलायटस जे आहे, ती खूप क्रिटिकल कंडिशन आहे, जी अनडिटेक्टेड राहते, म्हणून ही टेस्ट इंट्रोड्यूस केली आहे. इंट्रोड्यूस काय, ती ऑलरेडी आहे टेस्ट, पण खूप सारे हॉस्पिटल हे खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग असल्यामुळे नाही करत, कारण की 2 तास कोण वेट करत थांबवणार, आणि मग कसं करणार, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. सो हे हे आहे. बट द थिंग इज की ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर जीडीएम मध्ये पेशंट अनडिटेक्टेड राहिली तर तिला पॉलीहायड्रामिनस होऊ शकतं. आणि पॉलीहायड्रामिनस झाल्यानंतर माहितीये तुम्हाला काय होतं, मेजॉरिटी ऑफ केसेस मध्ये पॉलीहायड्रामिनस मध्ये बच्च्याची डेथ होते, किंवा मग डेथ नाही झाली तरी त्याला नंतर कंजेनायटली काहीतरी प्रॉब्लेम असतो, किंवा ओबेज असतो, किंवा जे पण काही हॉर्मोनल त्याला इश्यूज असतात. सो जीडीएम मध्ये जर पेशंट राहिली तर पॉलीहायड्रामिनस मध्ये बच्चू गेला, एकतर तो जाऊ शकतो, किंवा मग बाकी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला तिला जीडीएम जरी असेल तरी शुगर कंट्रोलमध्ये ठेवून तिला पूर्ण प्रेग्नन्सी कशी काढायची हे आपण ऍडवाइस करू शकतो, किंवा तुम्ही तुमचे सर किंवा मॅडम त्यांना मेटफॉर्मिन सुरू करून देतील. मेटफॉर्मिननी त्यांची शुगर लेवल नेहमी कंट्रोलमध्ये राहील, आणि तिचं पॉलीहायड्रामिनसचे चान्स 0 होऊन जातात. ठीक आहे. सो ओके सर. याच्यासाठी 75 ग्राम ओजीटीटी टेस्ट करायची असते. आता सुमित्रा सिस्टर, मला तुम्ही क्विकली सांगाल का परत कशी टेस्ट केली मी ही ओजीटीटी, क्विकली सर पण. हा. 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन हम्म. 30 ml वॉटर मध्ये 30 ml वॉटर मध्ये टाकून 2 आणि मग तासानंतर 2 तासानंतर टेस्ट केली. परत शुगर घेतली त्यांची. ओके. त्या 2 तासाच्या दरम्यान काय केलं आपण? त्यांना पेशंटला फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करायला लावली आणि जास्त काही खायला वगैरे नाही लावलेलं त्याच्यामध्ये ओके, 2 ठीक. hours मध्ये. आणि ती सकाळी पार्लेजी बिस्किट खाऊन आली होती, चालेल का? 75 ग्राम. चालेल सर, ऑलरेडी फक्त ते त्या काही 2 जरी hours खाऊन मध्ये नाही त्या 2 करायचं hours मध्ये त्यांना. काही द्यायचं नाही ओके त्यांना. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आणि नॉर्मल रेंज काय असायला पाहिजे? 70 70 ते ते 140. 140 ओके. 140. 140च्या वरती असेल तर काय म्हणू आपण त्याला? ओजीटीटी. ओजीटीटी नाही, ओजीटीटी टेस्ट झाली. कंडिशन कुठली आहे? ओजीटी. ओजीटीटी टेस्ट झाली. आता 140च्या वरती आहे तर त्याला काय म्हणू आपण? जेस्टिनल डायबिटीस. जेस्टेशनल डायबिटीस. करेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे? मलेरियाची एक टेस्ट करायची आहे. मलेरिया एंडेमिक एरिया म्हणजे काय, की जिथे मलेरिया सतत प्रमाणात असतो. आता तुमचं हॉस्पिटल कुठल्या सिटीमध्ये आहे? नाशिक. नाशिक. नाशिकमध्येच आहे. नाशिकचा एखादा असा एरिया आहे पंचवटीच्या आसपास, जिथे मलेरिया नेहमी असतो. पंचवटी. मलेरिया नेहमी असतो पंचवटीच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात, आणि त्याच एरियामध्ये ती पेशंट राहते, ती तुमच्याकडे आली. ठीक आहे. हम्म. तर तिची मलेरियाची टेस्ट व्हायला हवी. तिला जरी सिमटम्स नसतील तरी, लक्षणं नसतील मलेरियाचे, ताप वगैरे नसेल तरी तिची टेस्ट व्हायला हवी. ठीक आहे. हो लक्षणं सर. ज्यांची असतील त्यांचा तर तुम्ही करताच. ठीक आहे. पण येस. लक्षणं नसतील आणि तिथे नेहमी मलेरियाच्या केसेस येत असतील तर तरी तुम्ही ते करायला हवं. ठीक आहे. त्याच्यासोबतच तुम्ही सोनोग्राफी पण करताच. ठीक आहे. सोनोग्राफी प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये एक एक व्हायला हवी. ठीक आहे. ओके. सो
हा एक GDM चा व्हिडिओ आहे नवीन पीपीटी मध्ये, तो बघून घ्या. डायबिटीज मेलाइटिस GDM के निदान और प्रबंधन पर चर्चा करेंगे। इस वीडियो का उद्देश्य है कि इसके अंत तक आप GDM के बारे में बता पाएंगे, गर्भावस्था के दौरान माँ और नवजात शिशु पर GDM से होने वाले असर बता पाएंगे, गर्भवती महिलाओं में GDM की स्क्रीनिंग के महत्व और प्रक्रिया को समझा पाएंगे, स्क्रीनिंग जांच के नतीजों को समझाकर महिला का उचित प्रबंधन। ठीक है, ये अपने आप चालू करने के बाद हम इसमें से एक स्ट्रिप निकाल के और ग्लूकोमीटर में लगाएंगे। 30 मिनट के अंदर आज अपनी जांच के लिए आएंगे। अभी हम पहले खून की जांच भी कर लेंगे, उसके बाद डॉक्टर को दिखाने भी जाना। ठीक है, तो जांच करने के लिए मैं पहले तुम्हें शक्कर पिलाऊं, ग्लूकोज का शक्कर। वो तुम्हें 5 से 10 मिनट के अंदर पीना है, और अगर तुम्हें उसे पीने के बाद 30 मिनट के अंदर उल्टी हो जाए तो मुझे आगे तुरंत बताना, फिर हम आज ये टेस्ट नहीं कर पाएंगे। उसके लिए फिर तुम्हें या तो कल आना या फिर किसी दिन आना। मगर अगर 30 मिनट के बाद उल्टी होती है तो फिर हम आज इस जांच के जारी रखेंगे। ठीक है, तो मैं तुम्हें आगे ग्लूकोज का घोल दी में डाल देंगे, तो इसके बाद साथ ले आएंगे। ये अपने आप चालू हो गया। ठीक आहे, सो व्हिडिओ खूप मोठा आहे, मी तुम्हाला वाटल्यास पीपीटी पाठवेल, तुम्ही बघून घ्या. ठीक ओके आहे, सर. व्हिडिओ ओके. तेच त्यांनी सांगितलेलं आहे की कसं द्यायचं, 2 तास काय सांगायचं किंवा कशा प्रकारे सांगायचं. तिने सरबत यूज केला शब्द, सरबत देतोय मी तुम्हाला, म्हणजे तिला पण थोडं एक्साइटिंग वाटेल, सरबत प्यायला भेटतोय ग्लुकोजचं सरबत. ठीक आहे, सो अँटीनेटल केअरचे हेच आहेत की अँटीनेटल केअर मध्ये फक्त आपण इन्व्हेस्टिगेशनला प्रेफरन्स देतो. इन्व्हेस्टिगेशन सोबत जसं सुमित्रा सिस्टरने म्हटलं तसं आपल्याला आयरन, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू करायच्या आहेत. त्यासोबत TT TD जे पण तुम्ही देताय ते पण तुम्हाला द्यायचं आहे. ते ते आयडियल आहे की 2 TT TD द्यायला हवेत. ते आयदर 5व्या महिन्यात किंवा मग 6व्या महिन्यात आणि 8व्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात आणि 7व्या महिन्यात. ठीक आहे, जसं तुमचं रेजिम असेल तसं दोन दोन टिटॅनसचं वॅक्सिनेट करायला हवं 2 वेळा. येस. ठीक आहे, आता दुसरा जो स्टँडर्ड आहे ते इथे तुम्हाला स्लाइडवर दिसेल, स्टँडर्ड नंबर 2. तर याच्यामध्ये आहे की आपल्याला लेबर रूम प्रिपेअर ठेवायचं. लेबर रूम प्रिपेअर ठेवायचं म्हणजे काय करायचंय, तर लेबर रूम मध्ये बेसिकली बाकी सगळं सोडून द्या तुम्ही. तुम्हाला याच्यामध्ये 5वा पॉइंट दिसतोय, तो आहे ट्रेज किट्स केप्ट इन लेबर रूम. जे ट्रेज आणि किट्स आहेत जे मी तुम्हाला सांगेल पुढे. आता तुम्हाला पीपीटीज मध्ये तुम्हाला मी शेअर करताना जुनी पीपीटी शेअर करेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं लिस्ट वगैरे दिलेली आहे. सो ते तुम्हाला ठेवायचं आहे रेडी. त्याच्यानंतर न्यूबॉर्न केअर कॉर्नर रेडी ठेवायचं आहे, आणि त्यासोबत तुम्हाला इसेन्शियल रजिस्टर प्रिपेअर ठेवायचे. बाकी हे सगळं विसरून जा. ठीक आहे, एंट्री प्रोटोकॉल वगैरे, कारण की हे नवीन याच्यामध्ये ऍडिशन आहे. लेआउट पण सोडून द्या, मी तुम्हाला दाखवेल आता. ह्याच्यामध्ये पण आहे ते कसं असायला हवं. आता ह्या 7 ट्रेज आहेत, ट्रेज आणि इसेन्शियल किट्स आहेत. त्याच्यामध्ये डिलिव्हरी ट्रे प्रिपेअर्ड असायला हवा, एपिझोटोमी असायला हवा, मेडिसिन ट्रे असायला हवा, इमर्जन्सी ड्रग ट्रे असायला. आता इमर्जन्सी ड्रग ट्रेच्या बाबतीत असं आहे की तुम्ही खूपदा क्रॅश कार्ड मध्ये ठेवता इमर्जन्सी ड्रग, तर तसंही चालेल, काही हरकत नाही. ते जर तुम्हाला ऍक्सेसिबल असेल तर तुम्हाला ट्रे ठेवायची गरज नाही. पण इमर्जन्सी मध्ये काही ड्रग्ज असे आहेत, जसं की मॅक्सल्फ आहे, ते आपण किट मध्येही ठेवलेलं आहे, किंवा मग कार्बोपोस्ट आहे, इटरटॉनिक, ते जे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत ते फ्रीज मध्येच असायला हवेत. असं नाही की ट्रे ठेवलाय म्हणून ट्रे मध्ये ठेवायचे. ठीक आहे, आता खूप सारे हॉस्पिटल मॅक्सल्फ सुद्धा फ्रीज मध्ये ठेवतात, ज्याची गरज नाहीये. फक्त ऑक्सिटोसिन तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा, कार्बोपोस्ट फ्रीज मध्ये ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके. बेबी ट्रे असायला हवा. बेबी ट्रे म्हणजे की बेबीला तुम्ही जेव्हा इसेन्शियल हँडलिंग न्यूबॉर्न केअर करतो. कराल त्यावेळेस तुम्हाला क्लीन क्लॅम्प किंवा कॉर्ड कटिंग सीझर वगैरे जे पण काय ते पाहिजे असतं. पण ते तुम्ही क्लब करू शकता डिलिव्हरी ट्रे मध्ये सुद्धा. ठीक आहे,
त्यानंतर हे शेवटचे दोन ट्रे आहेत ते सोडून द्या, कारण की ते कोणी बघत नाही. पहिले 5 ट्रे फक्त तुम्ही हे ठेवा. त्याच्यामधला पण चौथा जो आहे तो तुम्ही क्रॅश कार्ड मध्ये ठेवू शकता. आणि बेबी ट्रे जो आहे, मेडिसिन आणि इमर्जन्सी ड्रग ड्रग जे आहे ते तुम्ही क्रॅश कार्ड मध्ये ठेवू शकता. आणि बेबी ट्रे तुम्ही डिलिव्हरी ट्रे मध्ये मर्ज करू शकता, क्लब करू शकता. सो तुम्हाला बेसिकली 3 ट्रे प्रिपेअर ठेवायचे आहेत. आणि किट्स कुठले प्रिपेअर ठेवायचे आहेत, तर ते आहे पीबी एक्झामिनेशन किट, त्याच्यानंतर पीपीएच मॅनेजमेंट किट, प्री एक्लाम्शिया मॅनेजमेंट किट, आणि एक बेबी किट वेगळं आहे. बेबी किट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन के, शोल्डर रोल, त्याच्यानंतर बॅग अँड मास्क, त्यानंतर इन्सुलिन सिरिंज, सक्शन कॅथेटर, हे सगळं ठेवायचं आहे. ते कशासाठी ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगेन. ठीक आहे. सो डिलिव्हरी ट्रे मध्ये बेसिकली काय काय असायला हवं हे सगळं दिलेलं आहे. हे मी परत तुम्हाला सांगत नाही बसत. तुम्ही ही पीपीटी रेफर करून तुम्ही हे सेट्स बनवा. हे सगळ्या गोष्टी असायला हव्या. सिन स्पेक्युलम, किडनी ट्रे, बॉल, आर्टरी फोर्सेप्स, सीझर. एपिजिओटॉमी मध्ये काय असायला हवं ते इथे दिलेलं आहे. मेडिसिन ट्रे मध्ये काय, आता मेडिसिन ट्रे म्हणजे काय, की एक ट्रे आहे, पण तुम्ही क्रॅश कार्ड मध्ये असेल, हे सगळं असेल, तर मग तुम्ही क्रॅश कार्ड मध्येच ठेवा. सेपरेट काही ट्रे बनवू नका. आता HIV साठी नेव्हिरॅपिन पण लागतं, सो हे पण दिलेलं आहे ते. इमर्जन्सी मध्ये काय असायला हवे, कुठल्या कुठल्या इंजेक्शन असायला हवेत, कुठल्या कुठल्या टॅबलेट असायला हवेत, हे दिलेलं आहे ते. ठीक आहे. बेबी ट्रे मध्ये बघा, बेबी ट्रे मध्ये इथे ट्रे हा शब्द यूज केलेला आहे, पण तुम्ही किट हा शब्द यूज करू शकता इथे. आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. ग्लोव्ज आहेत, नेसोगॅस्ट्रिक ट्यूब आहे, म्युकस एक्स्ट्रॅक्टर आहे, बॅग अँड मास्क आहे, स्टराईल थ्रेड आहे, प्री वॉर्म टॉवेल ट्रे मध्ये ठेवायची, किट मध्ये ठेवायची गरज नाही. ते तुम्ही बाहेर ठेवलेत तरी चालेल, किंवा तुमच्या ड्रम मध्ये ठेवून नंतर मग तुम्ही प्री वॉर्म साठी वॉर्मर मध्ये ठेवा. आता वॉर्मर जे आहे ते अर्धा तास पहिले ऑन करायचं असतं. त्याबरोबर ती टॉवेल पण ठेवून द्यायची. एक्झामिनेशन ट्रे मध्ये पीपीएच किट मध्ये काय आहे हे बघून घ्या. हे हे सगळं प्रिपेअर करून ठेवा तुम्ही. मी एकदा बघेल आणि मग मी तुम्हाला गाईड करेन. ठीक आहे. आता लेबर रूम, यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारताना असे सर एकच क्वेश्चन विचारेल, हे सगळं बघितलं जाईल तुमचं. आणि असे सर एकच क्वेश्चन विचारेल, तो म्हणजे की वॉर्मर किती तास पहिले ऑन करायला पाहिजे. उज्ज्वला सिस्टर सांगा, किती तास सांगितले मी ऑन करायला वॉर्मर? अर्धा तास आधी. अर्धा तास. अर्धा तास. ठीक आहे. सो लेबर रूमचं स्ट्रक्चर कसं असायला हवं, तर हे एकदम घाणेरडं लेबर रूम दिसतंय. ठीक आहे. असं बिलकुल नसायला हवं. इथं बायोमेडिकल वेस्टचे डबे नाही आहेत, गंज लागलाय, प्रायव्हसी नाहीये, खूप जास्त डर्टी फिल्दी दिसते. हे वालं पण सेम बायोमेडिकल वेस्ट चे डबे नाही आहेत. त्यानंतर लेबर टेबल कसा तरीच ठेवलेला आहे, प्रायव्हसी नाहीये. त्याच्यानंतर इथे पण बघा, हा जो बेबी कॉर्नर आहे तिथे 3 साईड त्याच्या ओपन नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर रिससिटेशन साठी त्याच्यानंतर अननेसेसरी स्पेस, चेअर जी ठेवली आहे ते स्पेस कन्झ्युम झालं त्याच्यामध्ये. सो आयडियल जे असायला हवं ते असं दिसायला हवं तुमचं लेबर. ठीक आहे. सगळं प्रॉपर आहे, वेल ऑर्गनाइज, रेडियंट वॉर्मर आहे चालू. त्याच्यानंतर सक्शन, बेबीची मेकॅनिकल सक्शन साठी आहे, सक्शन वेइंग मशीन आहे. मशीन आहे. शिक्षण ठीक आहे. मशीन. बाकी पण सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते प्रायव्हसी वाईज दिलेलं आहे. 2 जर लेबर टेबल असतील तर 2 याच्यामध्ये प्रायव्हसी आहे, किंवा एक जरी चालतंय. असेल तरी बाहेरचं दिसणार नाही, तिला सिक्युअर्ड वाटेल अशी प्रायव्हसी आहे. ठीक आहे. हे आहे हँड वॉशिंग एरिया. हँड वॉशिंग मध्ये तरी पण ह्याच्यामध्ये पण एक चुकी आहे, की एल्बो टॅप नाहीये. आपण जेव्हा हात धुतो तेव्हा परत हाताने बंद करतो, तर मग ती चांगली प्रॅक्टिस नाही. लिक्विड सोप आहे, बाकी हँड वॉशिंगच्या स्टेपचं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो हेच आहे. सेकंड स्टँडर्ड इज ऑल अबाउट प्रिपरेशन. सो ते तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल, तर तुम्हाला तो मार्क भेटेल. सो प्रिपेअर करावं लागेल, तो मार्क भेटेल म्हणजे फक्त तो मार्क भेटण्यासाठी नाही, तर अदर स्टँडर्ड साठी पण तुम्हाला ते रिक्वायर्ड आहे. कारण की हे जे प्रिपेअर केलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही बाकी मॅनेज कराल. जसं की तुमची पाणी नॉर्मल आमटी काय डिलिव्हरी आहे, तुमचं प्लॅसेंटाची डिलिव्हरी आहे, तुमची बेबीची केअर आहे, हे 3 स्टँडर्ड झाले. त्याच्यानंतर पीपीएच मॅनेजमेंट आहे, एक्लाम्शिया मॅनेजमेंट आहे, न्यूबॉर्न रिससिटेशन आहे, हे 6 झाले. नंतर इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल, हा 7वा स्टँडर्ड आहे. ज्यामुळे तुम्ही या गोष्टींवर डिपेंडंट आहात. दुसरं प्रिपरेशन वाला पार्ट जो आहे त्याचा तर मार्क आहे स्वतःचा, प्लस ह्या स्टँडर्ड्स मध्ये पण ते डिवाइड झालेलं आहे.
हॅलो. ठीक आहे मग. नाही, ते एफडी आलं की तुम्ही आणून ठेवा तुमच्याकडे. सो तिसरा जो स्टँडर्ड आहे हा, कारण घरी ते तो आहे पाडतायत ना, तर हिस्ट्री कोणी नसेल टेकिंग वर. तिथे. ठीक आहे, हिस्ट्री टेकिंग प्रोव्हायडर असेस ऑल प्रेग्नंट वुमन ऍट ऍडमिशन. आता हा वाला जो स्टँडर्ड आहे तो पहिल्या स्टँडर्ड सोबत क्लब होतो. ए जसं की तुमच्याकडे अहो, एचडीएफसीचं आता तुमच्याकडे एक नवीन लेडी केलेली. आली आणि तुमच्याकडे एक लेडी आली आणि तिला तुमच्याकडे रजिस्टर व्हायचं आहे. ठीक आहे, ती प्रेग्नंट आहे, तुम्ही युपीटी केली, त्यानंतर तुम्ही USG केली, त्याच्या आधी कन्फर्म केलं. तुम्ही जेव्हा हे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला कळलं की ती प्रेग्नंट आहे, त्याच वेळेस तुम्हाला हिस्ट्री घ्यायची असते तिची. आता हिस्ट्री घ्यायची म्हणजे काय? आता हिस्ट्री घ्यायची म्हणजे असेसमेंट करायची, प्रॉपर असेसमेंट करायची. म्हणजे काय? पहिलं तर हिस्ट्री टेकिंग झालं, दुसरं तिचं पर ॲबडॉमिनल एक्झामिनेशन झालं, तिसरं तिचं वीक्सचं एस्टिमेशन झालं आणि तिचं LMP वरून EDD काढणं झालं. हेच आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण आयरन फॉलिक ऍसिडचे सप्लिमेंट देतो, TT TD देतो, हे पण याच्यामध्येच येतं. सो पहिला आणि तिसरा स्टँडर्ड क्लब्ड आहे. ठीक आहे. सो पहिला आणि तिसरा स्टँडर्ड मध्ये आपण करायचं, सॉरी, तिसऱ्या स्टँडर्ड मध्ये आपल्याला करायचं काय आहे? ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला हिस्ट्री घ्यायची. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये काय घ्यायची आहे? सगळ्यात पहिले फॅमिली हिस्ट्री. फॅमिली फॅमिली हिस्ट्रीमध्ये काय? की कोणाला फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन, हायपरटेन्शन आहे का, डायबेटिस, डायबिटीस बीपी आहे का? आहे का, किंवा ट्विन्स झालेले आहेत का, कंजेनायटल मालफॉर्मेशन होतं का कोणाचं. ओके. त्याच्यानंतर मेडिकल हिस्ट्रीमध्ये बघायचं, डायबिटीस मलायटस होतं का, होतं का किंवा आहे का, तिला तिला स्वतःच आहे, स्वतःची मेडिकल हिस्ट्री, फॅमिली नाहीये. त्यानंतर रेनल डिझीज आहे का कुठला, अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, हार्ट डिझीज आहे का, TB, एपिलेप्सी, जॉन्डिस, मलेरिया, थायरॉइड, आर्थरायटिस, जे पण काय असेल ते आहे का. त्यानंतर हिस्ट्री ऑफ ड्रग ड्रग इनटेक और एलर्जी. सो एलर्जी. ड्रग इनटेक म्हणजे की कुठल्या कोणत्या औषधांची इंजेक्शनचे कुठल्या लागलेलं ऍलर्जी औषधाचं, कोणतं एलर्जी इंजेक्शन? कुठल्या औषधाची आहे का, किंवा दुसरी काही सवय आहे का, तंबाखू किंवा मग मिश्री स्मोकिंग किंवा वगैरे. मग अल्कोहोल वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल अँड ऑब्स्टेटिक हिस्ट्री घ्यायची आहे. सो मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिले तर काय करायचंय तुम्हाला, की तिची LMP काय होती, लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड काय होता. तर याच्यामध्ये पहिला जो दिवस होता ब्लिडिंगचा, LMPचा, लास्ट मेन्स्ट्रुअल, जेव्हा लास्ट ब्लिडिंग आली, लास्ट MC आली होती तिला, त्याचा पहिला दिवस तो कन्सिडर करायचा. ओके. त्याच्यावरून EDD एस्टिमेशन काढायचं. आता EDD कसं एस्टिमेशन काढायचं, त्याचे 9 महिने आणि 7 दिवस ऍड 7 करायचे, दिवस मिक्स करायचे. त्याचं EDD निघेल त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ऑब्स्टेटिक हिस्ट्री घ्यायची. ऑब्स्टेटिक हिस्ट्रीमध्ये येतो एक फॉर्म्युला, आपण ऐकला असेल, GPLA. कोणी कोणी ऐकलाय? हात वरती करा. GPLA फॉर्म्युला BSc नर्सिंग मध्ये पण ऐकला असेल तुम्ही, तुमच्या ANM JNM मध्ये. GPLA माहितीये कोणाला? दीपाली येस सर. सिस्टर, तुम्ही एकदम ब्लँक, एकदम क्वेश्चन आहे चेहऱ्यावर तुमच्या. GPLA ऐकलं की नाही कधी, दीपाली सिस्टर? येस और नो? नाही ऐकलेलं? बरं, ठीक आहे. तर GPLA असा एक फॉर्म्युलाने आपण मेन्स्ट्रुअल किंवा ऑब्स्टेटिक हिस्ट्री लिहितो, स्पेसिफिकली ऑब्स्टेटिक हिस्ट्री. सो G म्हणजे ग्रॅविडा, P म्हणजे पॅरिड, ग्रॅविडा, L पॅरिडम, म्हणजे लाईव्ह आणि A लाईव्ह, म्हणजे अबॉर्शन. त्याच्यामध्ये एक D अबॉर्शन, पण ऍड होतो, पण D तुम्ही नाही केला तरी चालेल. GPLA डेथ. घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो G म्हणजे ग्रॅविडा. ग्रॅविडा म्हणजे काय, की ग्रॅविडा म्हणजे ट्विन. जेवढ्या वेळा युटरस प्रेग्नंट झालाय त्याला आपण ग्रॅविडा म्हणतो. ठीक आहे. ग्रॅविडा. आता पॅरिटी कशाला म्हणतो आपण? G पण लिहितो, P पण लिहितो. पॅरिटी म्हणजे काय, की जेवढ्या प्रेग्नन्सी 24 वीकच्या पुढे, झालेलं आहे. 24 वीकच्या पुढे गेलेल्या आहेत, ज्याला आपण व्हायबल एज म्हणतो. व्हायबल एज म्हणजे काय, की बच्चा जिवंत राहू शकतो त्याच्या पुढे, त्या वीक्सच्या पुढे, कधी पण डिलिव्हरी झाली तरी. सगळेच राहतील असं नाही, पण तो राहू शकतो एवढा तो डेव्हलप झालेला असतो. ठीक आहे. आपल्या पोटामध्ये, गर्भवती महिलेच्या पोटामध्ये, तर तो जिवंत राहू शकतो एवढा तो डेव्हलप झालेला, तेवढे ऑर्गन डेव्हलप झालेले असतात त्याचे 24 वीक मध्ये. म्हणून ती व्हायबिलिटी म्हणतो आपण. व्हायबिलिटी म्हणजे काय, 24 वीक. 24 वीकच्या तो पुढे जाऊन कुठल्या पण ज्या प्रेग्नन्सी होतात त्याला आपण पॅरिटी मध्ये कन्सिडर करतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ काही पण रिझल्ट. प्रीटर्म होऊन तिची डेथ झाली, बॉर्ड अराउंड नेकनी डेथ झाली, डिस्ट्रेसमुळे डेथ झाली, तरी सुद्धा आपण त्याला पॅरिटी मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. सो ग्रॅविडा, पॅरिटी. त्याच्यानंतर तिसरा आहे लाईव्ह, म्हणजे किती आता जिवंत आहेत मुलं जिवंत आणि किती येते? किती अबॉर्शन झाले. आता अबॉर्शनची कन्सेप्ट पण अशी आहे की 24 वीकच्या आधी जे निघून जातात त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. ठीक आहे.
आणि 24 वीकच्या नंतर जे होतात, जे ज्यांचे जे आयदर पैदा होतात, जे आयदर पैदा होतात किंवा डेथ होते, त्याला आपण डेथ मध्ये कन्सिडर करतो. डी पण एक येतो, पण डी तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण अबॉर्शन तुम्ही नोट डाऊन करा, अबॉर्शन तुम्ही रेकॉर्ड करा. ठीक आहे. सो ओके सर. GPLA मध्ये कसं आहे की एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक लेडी आहे, तिला 2 मुलं आहेत. ठीक आहे. ओके 2 मुलं आहेत. एक एक्झाम्पल नाही, मी क्वेश्चनच विचारतो तुम्हाला. ठीक आहे. ओके सर. सो एक लेडी आहे, तिला 2 मुलं ऑलरेडी आहेत. एक मुलगा 4 वर्षाचा आहे, मुलगी 8 वर्षाची आहे. ठीक आहे. हो. त्याच्यानंतर तिचं तिने जेव्हा पहिलं कन्सिव्ह केलं होतं, ती ते बाळ 10 वीक मध्ये अबॉर्ट झालं होतं. ठीक आहे. पहिलं कन्सिव्ह केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं जे कन्सिव्ह केलं होतं ते तिचं डिलिव्हरी होता होता तिचं कॉर्ड अराउंड नेक आल्यामुळे त्या बच्च्याची बर्थ एस्पेक्सियाने डेथ झाली. ठीक आहे. ओके. फुल टर्म असताना. आणि 2 मुलं आता आहेत तिला नंतरची. आता ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, म्हणजे 5व्यांदा प्रेग्नंट आहे. 2 आधी गेले, 2 जिवंत आहेत, आणि आता 5व्यांदा प्रेग्नंट आहे. तर तिचा फॉर्म्युला कसा येणार? G5 ओके. P5 लाईव्ह 2 आणि अबॉर्शन 0 की 2 झाले. अबॉर्शन एज E2. एक. ओके. पी किती म्हटलं तुम्ही? पी P पण नाही पी ना, पी 5 कसं अजून येणार? घेतलं ना. P4 सर, सॉरी. करेक्ट. करेक्ट. 10 वीक हो. मध्ये जर हे झालंय तर A1 येणार आणि P4 येणार. समजलं म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आता येस कसं? सर. ठीक आहे, चालेल. आता आपण पुढे जाऊया. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, 9 मंथ प्लस 7 डेज ऍड करायचे. हा, आणि दुसरी एक गोष्ट की आपण जे वीकचं एस्टिमेशन लावतो, किंवा ईडीडी पण जी आहे ती आपण LMP वरून तर काढूच शकतो. प्लस आपल्याला सोनोग्राफी मध्ये पण खूप सारे ईडीडी दिसतात. जसं की फर्स्ट ट्रायमिस्टर मधली सोनोग्राफी तुम्ही कराल तर त्याच्यात दिसेल वेगळी डेट, EDD वेगळे परत असते. दुसऱ्यामध्ये हो. वेगळी डेट दिसेल. तर कुठली वाली जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कुठली रिलेव्हंट आहे आपल्यासाठी? जी LMP नुसार निघते ती, आणि फर्स्ट याच्यात केलेली करेक्ट. असते ती. फर्स्ट फर्स्ट जी आहे ती फर्स्ट सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये जी आहे ती कन्सिडर करायची. ठीक आहे. आता फंडल हाईट नुसार पण आपण वीकचं एस्टिमेशन लावू शकतो. सोनोग्राफी वरून तर येस दिसतच सर. आपल्याला, हो. प्लस आपण LMP वरून फंडल पण हाईट. काउंट करू शकतो, प्लस फंडल हाईट. आता फंडल हाईट कशाने बघणार आपण? अब्डॉमिनल पाल्पेशन. सो इथे अब्डॉमिनल एक्झामिनेशन करायचे आपल्याला. ओके. हो एक्झामिनेशन सर. करताना आपण साईज, 4 शेप, ग्रिपने बघतो ते. ठीक आहे. साईज हे तर बघायचं, स्केल. 4S तर बघायचे आहेत. आपल्याला हे जे करायचं आहे ते कशाने करायचं आहे? एस्टिमेशन फंडल हाईट ने करायचं आहे, आणि त्याच्यासोबत आपल्याला 3 प्रकारच्या अजून ग्रिप आहेत त्या परफॉर्म करायच्या आहेत. सगळ्यात पहिले फंडल हाईट बघण्यासाठी फंडल ग्रिप वरून कुठं? पाल्पेट करत यायचं. ही लेडी काय? पाल्पेट करते तसं, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये कोणाला असं बोलतोय? वीकचं एस्टिमेशन दिसतं. ठीक आहे. सो तुम्हाला जर बेंबी पर्यंत रेजिस्टन्स जाणवला तर ते 24 काय सांगितलं? वीकचा आहे. बेंबीच्या थोडं खाली आहे तर 20 वीकचा आहे. अगदीच ओटीपोटात आहे तर 12 वीकचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या दरम्यान मध्ये कुठेतरी आहे तर 16 वीकचा आहे. आणि बेंबीच्या पुढे 1-1 सेंटीमीटर पुढे 1-1 वीक वाढत जातो. जर 4 बोट अशी पुढे असतील तर 28 वीक, त्याच्यावर चार 4 बोट पुढे 32 वीक, त्याच्यानंतर 36 वीक्स ते आपलं जातं जीपी स्टर्नम पर्यंत. जीपी स्टर्नम पर्यंत म्हणजे अगदी छातीच्या इथपर्यंत येतं. ठीक आहे. आणि 40 वीक मध्ये हेड एंगेज झाल्यानंतर थोडस खाली येतं परत. खाली येतं. ठीक आहे. म्हणजे 32 आणि 36 वीकच्या मध्ये येतं. सो हे हे एस्टिमेट तुम्हाला माहिती पाहिजे. फंडल ग्रिप वरून फंडल हाईट काढायची, आणि हाईट वरून तुम्ही वीकचं एस्टिमेशन काढू शकता. सो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. दुसरी जी ग्रिप आहे हे झाले फंडल ग्रिप. ठीक आहे. फंडल ग्रिप अशी बघायची असते. दुसरी झाली लॅटरल ग्रिप. लॅटरल ग्रिप लॅटरली बघायची असते. ती लेडी बघा कशी बघते. हे कशासाठी बघायचं आहे? तर आपल्याला FHR बघायचंय. तर आपल्याला बाळाची पार्ट शोधायची आहे, म्हणून आपल्याला राईट आणि लेफ्ट लॅटरल ग्रिपने पार्ट शोधायचे आहे.
आणि त्याच्यात तिथे जिथे तुम्हाला बाळाची पाठ लागेल तिथे तुम्हाला प्रोब ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेल्विक ग्रिप. पेल्विक पेल्विस ग्रिप. ही लेट स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये करायची असते. बाळाचं पोझिशन बघणार तुम्ही आधी करू शकता, पण ते जास्त रिलेव्हंट नंतरसाठी आहे. डिलिव्हरीच्या जवळ जवळ जेव्हा येत जातो आपण तेव्हा. हेड कारण फिक्स बाळ झाले कधी की नाही ते फिरतं, बघण्यासाठी. बाळ कधी फिरतं, त्याच्यामुळे त्याचं वर्टेक्स पोझिशन आहे की नाही हे बघण्यासाठी आपण इथे हे बघत असतो. सेकंड पेल्विक ग्रिप जी आहे ती दोन्ही हाताने बघायची. ते कशासाठी असतं, हेड एंगेज झालेलं की नाही, 36 वीक नंतर हेड एंगेज झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी ही सेकंड पेल्विक ग्रिप असते. ठीक आहे. ती कशी बघायची, तर असं 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 हात न्यायचा. जर असे हात लागले आपले तर बाळाचं हेड एंगेज नाहीये. जर हात असे गेले तर बाळाचं हेड एंगेज आहे. ठीक आहे. FHR ची नॉर्मल रेंज आहे 120 ते 160 पर मिनिट. 60. तुम्ही डॉपलरने बघू शकता किंवा स्टेथोस्कोपने ऑस्कल्टेट करून पण बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर युटराईन कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते कॉन्ट्रॅक्शन आयडियल कॉन्ट्रॅक्शन 10 मिनिटांमध्ये 3 ते 4 आले पाहिजेत, आणि जे स्ट्रॉंग स्ट्रॉंग असायला हवेत 40 सेकंडच्या वरती एक कॉन्ट्रॅक्शन टिकायला हवं. ठीक आहे. सो आतापासून जर तुम्ही बघत नसाल तर कॉन्ट्रॅक्शनचं एस्टिमेट असं लावायचं असतं की 10 मिनिटासाठी प्रेग्नंट लेडीच्या पोटावर हात ठेवायचं, आणि त्याच्यानंतर प्रेग्नंट लेडी ला किती कॉन्ट्रॅक्शन येतात ते पहिले तर ते बघायचं. किती 3 येतात, 4 येतात, 2 येतात, 1 येते 10 मिनिटांमध्ये, ते आधी बघायचं. आणि एक कॉन्ट्रॅक्शन किती वेळ थांबते ते बघायचं. एक कॉन्ट्रॅक्शन किती वेळ थांबतं. जर ते 20 सेकंदाच्या खाली थांबत असेल तर ते माइल्ड कॉन्ट्रॅक्शन असतं. माइल्ड कॉन्ट्रॅक्शन. जर ते 20 ते 40 सेकंडच्या दरम्यान असेल तर मॉडरेट म्हणजे मध्यम प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन मध्यम. असतं. आणि जर ती 40 सेकंडच्या वरती जात असेल तर ते स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन असतं. ठीक आहे. सो हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हे झालं तिसरा स्टँडर्ड. आता आपण दुसऱ्या सेशन कडे जाऊया. ठीक आहे. दुसरा सेशन जो आहे त्याच्या याच्यामध्ये कुठले टॉपिक आहेत ते मला बघू दे एकदा, कारण की आता चेंज झालेले सर्व. अरे बापरे. सो याच्यामध्ये पार्टोग्राफ तर आहे फॉर शुअर. पार्टोग्राफ तुम्हाला येतंय का कोणाला? नाही, याच्यामध्ये पार्टोग्राफ नाही, याच्यामध्ये आहे PV एक्झामिनेशन, RMC आणि इन्फेक्शन प्रिव्हेंशन. ओके, ठीक आहे. सो शेअर करतो PPT. सो चौथा स्टँडर्ड आहे PV एक्झामिनेशन. 6वा स्टँडर्ड आहे मी जे तुम्हाला म्हटलं रिस्पेक्टफुल केअर कशी द्यायची, आणि 14वा स्टँडर्ड आहे युनिव्हर्सल प्रिव्हेन्शन प्रॅक्टिस, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस. सो याच्यामध्ये आता आपण सिक्वेन्सनी नाही जाते, आपण याच्यानुसार जातोय. ठीक आहे. जसं PPTs आहेत त्याच्यानुसार. सो याच्यामध्ये आहे की PV एक्झामिनेशन कशी करायची एक्झॅक्टली. दुसरा जो स्टँडर्ड आहे तो बोलतोय की RMC रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर कशी कंडक्ट करायची, आणि तिसरा जो स्टँडर्ड आहे तो बोलतोय की इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस काय काय फॉलो करायला हव्या. ठीक आहे. सो आपण क्विकली बघूया की PV एक्झामिनेशनचं कसं काय. ठीक आहे. सो PV एक्झामिनेशन ट्रेचा मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली की काय काय असायला हवं. त्याच्यामध्ये टेबल दिला होता, त्याच्यामध्ये पिक्चर सकट दिलेले की काय काय असायला हवं. ते तुम्ही एकदा प्रिपेअर करून घ्या. बिटाडीन सोल्युशन, स्टराईल ग्लोव्ह, स्पंज होल्डर, झॅलोकेन जेली, कॉटन सॅप, किडनी ट्रे. त्याच्यानंतर करायचं काय आपल्याला PV एक्झामिनेशन मध्ये, जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला ट्रू आणि फॉल्स लेबर पेन ओळखता आले पाहिजे. ठीक आहे. फॉल्स लेबर पेन जर तुम्हाला जाणवले तर तुम्हाला PV करायची गरज लागत नाही, कारण की ते उगाच तुम्ही परत परत PV करून काय करणार, फॉल्स लेबर पेनच असतील. जर ट्रू लेबर पेन असतील तर ते तिथे तुम्हाला PV करायची गरज असते. आता ट्रू लेबर पेन आणि फॉल्स लेबर पेन मधला फरक काय ते तुम्हाला एखाद्या PPT मध्ये परत बघायला मिळेल, पण मी एकदा आता सांगतो. सगळ्यात पहिले तर ट्रू लेबर पेन जे आहेत, खऱ्या कळा, प्रसूतीच्या खऱ्या कळा म्हणजे काय की जे इंटरमिटंटली, म्हणजे एखाद वेळेस दुखून येतं, थांबतं, परत येतं सेम इंटरवल. ठीक आहे. 5 मिनिटांनी कळ येते, ते ट्रू असतं. जे कंटिन्युअस दुखत असतं ते फॉल्स लेबर पेन असतं. एकच ठिकाणी कंटिन्युअस दुखतंय ते फॉल्स, खोट्या कळा असतात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे
पेन जे आहे ते रेडिएट होत असतं, इकडून तिकडे पळत असतं, पाठीकडून पुढे, पुढून पाठी. ते ट्रू लेबर पेन असतं. एक मिनिट. हॅलो. हा, बोल बोल ना. हा 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 हा, बोला ना. हो हो, चालेल. पेपर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामध्ये? हा 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 हा, नाही म्हणजे तेच ना, ऑनलाईन जो फॉर्म भरलाय त्याचा त्याचं पूर्ण प्रिंट आउट आहे. ठीक आहे, चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे, चालेल चालेल, ठेव मग तिथे मी. हो हो, ठीक आहे, चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे. सो फॉल्स लेबर पेन, ट्रू लेबर पेन असतात, इकडून तिकडून रेडिएट होतात, पाठून पुढे, पुढून पाठी. फॉल्स लेबर पेन कसे असतात की एकच ठिकाणी कुठेतरी कंटिन्युअस दुखत एकच राहतात. ठिकाणी दुखतं. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे की फॉल्स लेबर पेन मध्ये जर तुम्ही मेडिसिन किंवा मग रेस्ट करायला लावलं तर ते थांबतं, ते थांबून जातं. पण ट्रू मध्ये ते थांबत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जी कळ आहे ती त्याची इंटेन्सिटी जी आहे ती ट्रू लेबर पेन मध्ये वाढत जाते, पण फॉल्स मध्ये काय ते त्या तेवढ्याच इंटेन्सिटीने दुखत राहतं. ठीक आहे. ते वाढत नाही, ते आयदर कमी होईल पण वाढत नाही. ट्रू मध्ये ते वाढत जाते इंटेन्सिटी त्याची. ते 5 सेकंदासाठी इंटरव्हलने दुखून येत असेल तेव्हा ते थोडा वेळ अजून दुखायला लागतं जास्त, 7 सेकंदासाठी थांबतं, 10 सेकंदासाठी थांबतं. सो या असतात ट्रू आणि फॉल्स मधले फरक. सो ट्रू जर लेबर पेन असेल तर तुम्हाला तिला पीव्ही करायला घ्यायची गरज असते. तर पीव्ही करायला घेताना काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले तर ब्लॅडर एम्प्टी करायचं. ब्लॅडर पहिले एम्प्टी. तिला सांगायचं की तुमची पीव्ही करायची गरज आहे आणि तिची वर्बल कन्सेंट पण घ्यायची. तिला ब्लॅडर एम्प्टी करायला पाठवायचं. त्यानंतर त्यानंतर मग तिचा कोणी फिमेल अटेंडंट असेल, तिच्याकडे तिच्या बरोबर कोणी आलं असेल तर तिला तिच्यासोबत ठेवायचं. ठीक आहे. फिमेल अटेंडंटला प्रेझेंट ठेवायचं. नसेल त्यांच्याकडे एकटीच आली असेल तर मग तुम्ही तुमच्या एक अजून हॉस्पिटलचा स्टाफ सोबत ठेवू शकता. ठीक आहे. फिमेल जो पण कोणी असेल. जर मेल म्हणजे आता तुम्ही सगळ्या सिस्टर फिमेलच आहे, तुमच्याकडे ब्रदर नाहीये कोणी, त्यामुळे तुम्ही फिमेलच आहात तर गरज नाहीये, त्यांच्याकडे जो असेल त्यांनाच ठेवा. जर मेल करत असेल तर मग फिमेल अटेंडंटची गरज होती. त्याच्यानंतर स्टराईल इक्विपमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत. स्टराईल इक्विपमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली, तर तुमचा जो पीव्ही सेट आहे तो रेडी पाहिजे. त्याच्यानंतर वुमनला पोझिशन द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हँड वॉश करायचा आहे. हँड वॉश जो करायचा आहे तो 6 स्टेपने करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे सुमन के. सुमन के मध्ये कसा फॉर्म्युला आहे, आता तुम्हाला पुढे पिक्चर दिसेलच तो. एच म्हणजे सीधा, यू म्हणजे उलटा, उलटा. एम म्हणजे मुठ्ठी. ठीक आहे. मुठ्ठी. त्याच्यानंतर ए म्हणजे अंगठा आणि बाकीचे हे फिंगर्स. ठीक आहे. एन म्हणजे एन नेल्स, म्हणजे नेल्स असे क्लीन करायचे. त्यानंतर सुमन के, के म्हणजे कलाई, कलाई अशी क्लीन करायची आणि मग हात धुवून टाकायचे. आता तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे, हे हे तर झालं 6 स्टेप, पण 6 स्टेपच्या आधी पण एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे तुमचे जे अंगठ्या, नवऱ्याने दिलेल्या अंगठ्या, त्याच्यानंतर कडे, तुमचं जे काय असेल सगळं बांगड्या, काढून मग ठेवायचं, उतरवून वॉच ठेवायचं. वगैरे सगळं ठीक काढून आहे. ठेवायचं. सो तुमचे जे ऑर्नामेंट्स किंवा मग तुमचे जे रिंग्स वगैरे आहेत ते काढून ठेवायचे आणि मगच हँड वॉशिंगची प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर तुम्हाला काय इन्शुअर करणं गरजेचं आहे, एल्बो टॅप तुमच्याकडे असायला हवा, कारण तो एल्बोनी बंद करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, लिक्विड सोप असायला पाहिजे, ती आपली लाईफ बॉय नाही पाहिजे. ठीक आहे. लाईफ बॉय साबण नाही पाहिजे, लाईफ बॉयचं लिक्विड सोप चालेल किंवा मग डेटॉल चालेल. लिक्विड सोप घ्यायचं, ते 6 स्टेपने हे करायचं, थोडस झाक काढायचं आधी, फेस काढायचा आणि मगच त्या 6 स्टेप करायच्या. त्याच्यानंतर हात धुवून टाकायचे आणि हात एअर ड्राय करायचे. ठीक आहे. हात एअर ड्राय करायचे, हात धुताना पण असेच धुवायचे आणि हात असे एअर ड्राय करायचे. ठीक आहे. एअर ड्राय केल्यानंतर तुम्हाला ग्लव्ह घालायचे असतात. आता ग्लव्ह कसे घालायचे त्याच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे युट्यूब चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता. जुने व्हिडिओज पण आहेत ग्लविंगचे, किंवा तुमच्या बॅचचा एक व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये लिंक शेअर केलेल्या आहेत त्या चॅनलवर जा, त्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
ठीक आहे. ओके. सो मी तुम्हाला परत एकदा सांगणार नाही ते, कारण की तुम्हाला ते बघायची गरज आहे. आता फक्त मी तुम्हाला फक्त बेसिक सांगतो ग्लविंग कशी करायची. जे स्टराईल ग्लव्ह असतात ते फोल्डेड असतात, तुम्हाला माहिती आहे का, आतून वर, आतून अ, वळलेल्या. वर फोल्ड असतात. आता ते पहिला ग्लव्ह घालताना आतच टच करायचा आहे, आणि भले दोन हाताने टच करा तुम्ही, पण आतूनच टच करून तो घालायचा आहे. आणि दुसरा घालताना जो पहिला ग्लोव घातलाय त्याला त्याला बाहेर बाहेरने टच करून तो दुसऱ्या हातामध्ये घालायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा बघा. ठीक आहे, तुम्ही ते व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघा. आता हे ग्लविंग केल्यानंतर आपल्याला करायची आहे ती म्हणजे पेरिनियल क्लिनिंग. पेरिनियल क्लिनिंग कशी करायची, तर सगळ्यात पहिले काय घ्यायचा, आता या पिक्चर्स मध्ये बघा, हा स्पंज होल्डर आहे, आपण कॉटन स्वॅब आहे आणि बेटाडीन सोल्युशन आहे. कॉटन स्वॅब वर बेटाडीन सोल्युशन टाकायचं, त्याच्यानंतर त्याला स्पंज होल्डरने पकडायचा आणि राईट क्लीन साईडचा लेबिया क्लिअर करायचा. ठीक आहे, क्लीन करायचा वरून खालपर्यंत. खाली. त्याच्यानंतर तो कॉटन स्वॅब फेकून द्यायचा येलो डब्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा घ्यायचा, तो पण बिटाडीन मध्ये डिप करायचा आणि लेफ्ट लेफ्ट साईडच्या. तो पण फेकून द्यायचा. त्याच्यानंतर तिसरा घ्यायचा आणि सेंटरला क्लीन करायचं. हे झालं पेरिनियम क्लिनिंग. हेच लागू होतं, ह्याच सगळ्या स्टेप्स लागू होतात नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस पण, म्हणून मी तुम्हाला परत रिपीट करणार नाही, तेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस. ओके. ठीक आहे. झायलोकेन जेली आहे आपल्याकडे, थोडस ते बोटावर घेतलं, लुब्रिकेट केलं तुमचं फिंगर. पहिला एक फिंगर इन्सर्ट करून बघा, दुसऱ्या हाताने थोडस रिट्रॅक्ट करा, जो लेबियाचा जो बाहेरचा पोर्शन आहे तो रिट्रॅक्ट करा, कारण की तुम्हाला सर्वायकल ओपनिंग दिसली पाहिजे म्हणून. येस. ठीक आहे, सर्वायकल ओपनिंग दिसण्यासाठी थोडस रिट्रॅक्ट करा आणि सर्वायकल ओपनिंग मध्ये पहिलं फिंगर इन्सर्ट करा. त्याच्यानंतर पहिला फिंगर इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला जर जाणवत आहे की दोन फिंगर जाऊ शकतात, तर ते काढून परत दोन्ही फिंगर इन्सर्ट करा. दोन्ही फिंगर इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला काय काय बघायचं आहे, तर पहिलं तर डायलेटेशन बघायचं आहे. डायलेटेशन म्हणजे कसं, तुम्हाला एकदम बेसिक माहिती आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे एक बोट. ठीक आहे, तर एक दोन बोट. सेंटीमीटर दोन बोट. ते जर दोन बोट. एवढं जात असेल तर 3 बोट म्हणजे 3 सेंटीमीटर एवढं 3 जात असेल तर सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर एवढं जात 4. असेल तर 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. डायलिटेशन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघायची की सर्व्हिक्स कसा आहे, सर्व्हिक्स पातळ झालाय का थिकच आहे. पातळ असेल तर डिलिव्हरी लवकर होईल, त्याला आपण एफएसमेंट म्हणतो. ठीक आहे, एफएस झालेला आहे तो. त्याच्यानंतर जर मेम्ब्रेन गेली नसेल तर तुम्हाला बलून सारखं लागेल. मेम्ब्रेन गेली असेल, ब्लिकिंग असेल, तर तुम्हाला तुम्हाला हेड काय लागेल. लागेल, प्रेझेंटिंग पार्ट लागेल. ते पण तुम्हाला पार्ट. बघायचंय कुठला लागतंय, बटक लागतायत की काय लागतंय. बटक लागले तर तुम्हाला अलर्ट व्हायचंय आणि तुम्हाला सरांना मॅडमला पण सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं बघून झाल्यानंतर काय करायचं आहे, फिंगर तुमचे रिमूव्ह करायचे आणि तुमच्या फिंगरवर कुठला डिस्चार्ज कसा दिसतोय, क्लिअर एग व्हाईट आहे, रेड दिसतोय, येल्लो दिसतोय, ग्रीन दिसतोय, हे दिसत असेल, येल्लो रेड किंवा ग्रीन दिसत असेल तर तुम्हाला अलर्ट व्हायचंय. अलर्ट येल्लो व्हायचं. ग्रीन म्हणजे म्युकेनियम वगैरे मेकोनियम आणि रेड म्हणजे ब्लड, एपीएच असेल. आयदर आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने ब्लिडिंग व्हायला लागली ऑलरेडी आतमध्ये. ठीक आहे. सो अँटीपायटम हेमरेज असू शकतो किंवा दुसरं काही असू शकतं, तर तुम्हाला अलर्ट व्हायचं या दोन केसमध्ये. जर क्लिअर असेल तर ठीक आहे, नाही तर मग सरांना सांगायचं. आणि प्रायमीमध्ये एक गोष्ट अजून बघायची असते, ती म्हणजे बाहेरच्या बोनचं डिस्टन्स किती आहे, स्पेस किती आहे बाहेरच्या बोन्स. ठीक आहे. सो बोन मध्ये असं बाहेर हात काढून बघायचं, दोन बोनी प्रिमायसिस लागतील, त्याच्यामध्ये 10 सेंटीमीटरचा गॅप पाहिजे, म्हणजे तुमचे बोट टच नाही झाले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, पेल्विक ॲडेक्वेसी. प्रायमरी मध्ये ते आपण बघतो फक्त. बोट घालून. पेल्विक ॲडेक्वेसी कशासाठी, की तेवढं 10 सेंटीमीटर आपलं फुल डायलेट झालं, पण ती हाडाचा पण स्पेस तेवढा पाहिजे, नाही तर मग त्याला आपण सीपीडी म्हणतो. सीपीडीचा फुल फॉर्म आहे केफॅलोपेल्विक इनॲडेक्वेसी. ठीक आहे, डिसअप्रोप्रिएशन. सीपीडी म्हणजे अप्रोप्रिएट नाहीये. पीव्ही एक्झामिनेशन 4 तासांनी एकदा करण्याचं गायडन्स WHO कडून आहे, कारण की इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कमी करण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी की परत परत पीव्ही करून तुम्हाला काही एक्स्ट्रा कळणार नाही, 4 तासात मेजर चेंजेस जाणवतात. सो 4 तासांनी पीव्ही करायची असते. बट द थिंग इज की तुम्हाला जर दुसरं काही इंडिकेशन जाणवलं, ब्लिडिंग जाणवली किंवा काय जाणवलं, तर तुम्हाला ब्लिडिंग एपीएच करायचं. असेल तर तुम्हाला तर पीव्ही करायची गरजच नाही. पण बाकी काही जाणवलं की डिस्ट्रेस मध्ये वगैरे आहे किंवा काय, आणि तुम्हाला पीव्ही करून परत बघायची आहे, किंवा तुम्ही
तिची डायलेटेशन फास्ट होत आहे आणि तुम्हाला परत एकदा बघायचं आहे की कॉन्ट्रॅक्शन जास्त यायला लागले, पण आयडियल पिरियड 4 तास, पण नाही कॉन्ट्रॅक्शन जास्त यायला लागले तर बघू डायलेटेशन किती आहे. तर तिचं फास्ट होत असेल तर मग तुम्ही पीबी मध्येच करू शकता. ठीक आहे. तो हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की काय काय बघायचं आहे. ठीक आहे. सीपीडीचं पण ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, डिस्प्रपोर्शन. सो हेच आहे पीबी एक्झाम. ठीक आहे. कोणाला काय विचारायचं पीबी बद्दल? पीबी कशी करायची कळलं सगळ्यांना? हो. ओके. सो आता आपण बोलूया रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर. रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर म्हणजे काय एक्झॅक्टली? आरएमसी. आरएमसी कशाला म्हणतो आपण? की आपण रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट द्यायला हवी. आता त्याच्यामध्ये काय 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 फायदा होतो हे सगळं इथे दिलेलं आहे. प्रोलॉंग लेबर 95% कमी होतो. एपिझोटॉमीचे चान्सेस 44% कमी होतात. एन्झायटी जी आहे ती 20% रिड्यूस होते. पोस्टपार्टम डिप्रेशन 97% कमी होतं. सो यामुळे आपल्याला रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर द्यायची गरज आहे. इमोशनल सपोर्ट देण्याची गरज आहे आणि बर्थ कंपॅनियन अलाव करण्याची गरज आहे. बर्थ कंपॅनियन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे. ठीक आहे. तो सगळ्यात पहिले जे आहे रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअरचे 6 पैलू आहेत, 6 ऍस्पेक्ट आहेत. सगळ्यात पहिले डिग्निफाईड केअर, कन्सेंटेड केअर. डिग्निफाईड म्हणजे काय की तिला आपण आपण काही म्हणजे सन्मान देतोय आपण, काही डिसरिस्पेक्टफुल नाही करत आहे तिला, डिसरिस्पेक्ट नाही करत, ओके. सन्मान देऊन तिला. म्हणजे हा एक ही एक जी प्रोसेस आहे बॉडी डिलिव्हरीची, ती एक नॉर्मल प्रोसिजर आहे आणि तिथे आपण तिला सन्मानपूर्वक हे देतो की तिची ती स्पेशल म्हणजे स्पेशल ओकेजन आहे तिच्या लाईफ मधलं ते. सो सन्मानपूर्वक तिला ते सगळ्या गोष्टी करतो आपण, त्याला आपण डिग्निफाईड केअर म्हणतो. ठीक आहे. दुसरं आहे कन्सेंटेड केअर. कन्सेंटेड केअर म्हणजे काय की प्रत्येक प्रोसिजर करताना, जसं पीबी करताना मी विचारलं, वर्बल कन्सेंट घेतली की मला पीबी करायची किंवा तिला इन्फॉर्मेशन दिली, ते कन्सेंटेड केअर. कन्सेंट म्हणजे आपण तिची अनुमती घेतली आणि मगच सगळं केलं. समजलं. तिसरा पॉईंट आहे प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियलिटी. प्रायव्हसी म्हणजे मी तुम्हाला कर्टनचं ऑलरेडी बोललोय. कर्टन. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गुप्तता ठेवायची. कुठलीही कंडिशन असेल, तिला HIV असेल, हेपॅटायटिस बी असेल, किंवा मग अॅनिमिया असेल, किंवा मग नॉर्मल पण तिच्या गोष्टी, जसं ट्विन आहे ऑलरेडी, तर ट्विन पण तिला असं वाटतंय की कोणाला कळू नये, सो ते तुम्ही बाकीच्यांना सांगायची गरज नाही, फॅमिली मेंबर पर्यंत ठीक आहे. ठीक आहे. सो ही झाली कॉन्फिडेन्शियलिटी. त्यानंतर इन्फॉर्म्ड केअर. इन्फॉर्म ते ऑलरेडी मी तुम्हाला कन्सेंट मध्ये कव्हर केलं की तिला इन्फॉर्मेशन पण दिली आपण कन्सेंट सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर नो फिजिकल और व्हर्बल अब्यूज. तुम्ही व्हर्बली पण अब्यूज नाही करू शकत तिला, नाही करायला पाहिजे आयडियली. कारण की कधी कधी कसं होतं की दुसरी डिलिव्हरी असली की तुम्ही बोलता अगं दे ना बाई प्रेशर, तुला काय कळत नाही का, पुश कर, दुसरी डिलिव्हरी आहे, पहिल्यांदा आली का तू, वगैरे वगैरे. काही काही हॉस्पिटलला शिव्या दिल्या जातात, काही काही हॉस्पिटलला कानाखाली मारली जाते. गव्हर्नमेंट हॉस्पिटल तर होतं हे. सो हे सगळं नाही झालं पाहिजे. तिला तुम्ही प्रेमाने सांगा की जेव्हा कळ येईल तेव्हा पुश कर. ठीक आहे. आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत. तिला धीर द्या आणि मग तिला तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर नो अब्यूज रिलेटेड टू कॉस्ट. म्हणजे इथे आपल्याला डिस्क्रिमिनेशन नाही करायचंय. हा जास्त तो असा म्हणून याला चांगले ट्रीटमेंट देणार, हा BMW मधून आलाय सो याला चांगली ट्रीटमेंट देऊ, हा रिक्षामधून आलाय तर याला चांगले ट्रीटमेंट नाही देणार, असं नाही. ठीक आहे. जे पण काही असेल ते सगळेजण तुमची फी भरणार आहेत. मे बी BMW वाला तुम्हाला एक्स्ट्रा बक्षीस देईल 20,000 रुपये, पण त्यांची जी फी आहे ते रिक्षावाले पण भरणार आहेत आणि 30,000 तुमचा चार्ज असेल नॉर्मल डिलिव्हरीचा तर ते भरणारच आहे, ते तुम्ही घेणारच आहे. तर त्या बेसिसवर त्यांना जज नका करू किंवा त्यांची ट्रीटमेंट तशी नका करू. ठीक आहे. So हे रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर आहे. सो रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर मध्ये बेसिकली हेच आहे. दुसरा एक इम्पॉर्टंट पैलू त्याचा हा आहे की बऱ्याच केसेसमध्ये असं असतं की त्यांना घरचं कोणीतरी हवं असतं सोबत. सासूबाई, आई, बहीण, नणंद, मैत्रीण, कोणतरी हवं असतं लेबर रूम मध्ये, कारण ते त्या एकट्याच असतात. तुम्ही पण नवीन असता त्यांच्यासाठी, तुम्ही अनोळखी असता. तुम्ही ओळखीच्या असता पण तुम्ही घरच्या नसता त्यांच्या. ओळखीच्या म्हणजे कधी तुम्हाला NC मध्ये भेटल्या असतील त्या, त्यांच्या विजिट्स मध्ये, अदरवाईज त्या नाही ओळखत, तुम्हाला पर्सनली नाही ओळखत. सो त्यांना एक कंटिन्यू ओळखीचा माणूस जवळ हवा असतो, तर त्यांना तो अलाव करायचा. त्यांना होमली एन्व्हायरमेंट मिळण्यासाठी बर्थ कंपॅनियन अलाव करायचा आणि बर्थ कंपॅनियनला पण सगळं समजावून सांगायचं की काय काय होणार आहे, काय काय डेंजर सायन्स आहेत आणि तिला कसा धीर द्या तुम्ही.
ठीक आहे, त्याचा हात होल्ड करून ठेवा किंवा कायचे काय असेल. सो हे सगळं प्रोव्हिजन पाहिजे बर्थ कंपॅनियनचं, त्याला आपण बर्थ कंपॅनियन. ठीक आहे. सो बर्थ कंपॅनियनने पण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तिचं हॉर्मोन सिक्रेशन आहे किंवा बाकीच्या कॉम्प्लिकेशन आहे ते कमी होतात. ठीक आहे, तिला होमली एन्व्हायरमेंट मिळालं. सो हे झालं बर्थ आपलं RMC बद्दल. RMCचं एवढं सिम्पल एक आहे, तेवढ्या 6 गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. अदरवाईज बाकी तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. तर या 6 गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला 1 मार्क RMCचा भेटून जाईल. आता इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल मध्ये खूप बेसिक गोष्टी आहेत. ते म्हणजे तुम्हाला काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिले हँड वॉशिंग कुठल्या 6 स्टेपने करायचे आहेत हे इथे दिलेलं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ठीक आहे. सो तुम्ही ते बघून घ्या परत एकदा. त्याच्यानंतर PPE जे आहे ते पण तुम्हाला माहिती आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मध्ये काय काय असायला हवं आपल्याकडे हे तुम्हाला माहिती पाहिजे. गाऊन आहे, मास्क आहे, कॅप आहे, शू कव्हर आहेत, गॉगल्स आहेत आणि हे आहे. आता मला सांगा उज्ज्वला सिस्टर, गॉगल कशाला सांगितलंय? गॉगलची काय गरज आहे PPE? गॉगलची काय गरज आहे? सर म्युकेनियम ज्यावेळेस एक्सप्रेट होतं तर ते आपल्या डोळ्यावर नको बरोबर, उडलं करेक्ट. पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ज्यावेळेस गॉगल असतो. मेम्ब्रेन जाते, म्युकेनियम नाही म्हणत त्याला, मेम्ब्रेन सॉरी, म्हणतात. मेम्ब्रेन सर, मेम्ब्रेन. म्युकेनियम तेव्हा म्हणतात जेव्हा जेव्हा स्टूल. बाळ मोशन पास करतं. हा. सो मेम्ब्रेन जेव्हा उडतं, ज्यावेळेस ते खूप फोर्सफुली उडतं, ते फोर्सफुली उडल्यानंतर तुमच्या ते चेहऱ्यावर येऊ शकतं कधी कधी. चेहऱ्यावर जर ते पसरलं तुमच्या आणि ते तुमच्या डोळ्यात गेलं आणि मेम्ब्रेन. जर पेशंटला कुठलं इन्फेक्शन असेल तर ते डोळ्यांथ्रू ट्रान्समिट होऊ शकतं. आता दुसरं कुठलं साधं इन्फेक्शन असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर HIV आणि हेपॅटायटिस B असेल तर ते डोळ्यांथ्रू तुमच्या ट्रान्समिट झालं तर तुम्ही किती अनलकी असाल विचार करा. आणि तुम्हाला माहिती आहे की HIV किंवा हेपॅटायटिस B झाला तर काय लाईफ टाईम काय तुमची कंडिशन असते. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी गॉगल पण घालायची गरज असते. ठीक आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे की तुमचे जे ऑटोक्लेविंग साठी इन्स्ट्रुमेंट जातात, जे यूज सेट आहे तुमचे, जे अनस्टराईल तुमचे आयटम्स आहेत जे तुम्ही यूज करून झाले नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझरसाठी, त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं. सो प्रोसेसिंग सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे की 5% 0.5% हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये 15 ते 20 मिनिटं आधी बुडवून ठेवायचे, नंतर ते क्लीन करायचे आणि मग ते ऑटोक्लेविंग साठी घेऊन ऑटोक्लेव्ह जायचं. करायचं. एवढंच याचं लॉजिक आहे. आता याच्यामध्ये असं आहे, क्लोरीन सोल्युशन नाहीये तुमच्याकडे, 0.5% हायपोक्लोराइड नाहीये तुमच्याकडे, मग करणार काय? तर तुम्ही ते बनवू शकता तुमच्या हॉस्पिटलमध्ये. ते कसं बनवायचं, तर तुम्ही ब्लिचिंग पावडर घेऊन यायची. क्लोरीनची पावडर जी भेटते मार्केटमध्ये ती घेऊन यायची. ती किती घ्यायची? 15 ग्राम घ्यायची. 15 ग्राम म्हणजे 3 टेबलस्पून घ्यायची आणि ती एका बोलमध्ये टाकायची. थोडा 1 लिटर पर्यंत पाणी घ्यायचं त्याच्यात. 1 लिटर पाणी घेतलं एका बोलमध्ये किंवा एका मग मध्ये, त्याच्यात त्याचं चांगली पेस्ट बनवायची आणि मग ते 1 बकेट पाण्यामध्ये टाकून द्यायचं. हे बनलं तुमचं 0.5% क्लोरीन सोल्युशन आणि याच्यामध्येच तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट डिप करून ठेवू शकता. ठीक आहे, समजलं तुम्हाला? सो हे प्रोसेसिंग झालं. त्यानंतर क्लीन एन्व्हायरमेंट जे आहे ते ते कसं मेंटेन करायचं आणि सेग्रिगेशन कसं करायचं. ठीक आहे. बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन मध्ये आपण किती प्रकारचे डबे ठेवायला पाहिजे? किती प्रकारचे डबे ठेवायला पाहिजे? 1, 2, 3, 4. आता किती ठेवताय तुम्ही? 4च आहेत. आहेत 4. ओके, ठीक आहे. हो. सो कुठले कुठले कलर आहेत ते सांगा पहिले मला. येलो, रेड आणि ब्ल्यू आणि व्हाईट. आणि व्हाईट सो येलो मध्ये आणि काय जाणार? ह्युमन बॉडी पार्ट्स, त्यानंतर बघा या स्लाइड मध्ये पण दिसते तुम्हाला येलो मध्ये काय काय टाक. येस सर, बॉडी पार्ट्स किंवा मग बॉडी कंटॅमिनेट जे पण काय जे बॉडी फ्लुइडला एक्सपोज झालंय. आता मी जे क्लिनिंग केली त्याला पण फ्लुइड लागलेला आहे, त्यामुळे मी ते येलो मध्ये टाकलं. ठीक आहे. येलो मध्ये. येस सर. दुसरं जे आहे ते आहे ब्लू. ब्लू मध्ये ब्ल्यू काय टाकणार? वॉटर. काचेचं जे पण काय असेल. ठीक आहे. शार्प कंटेनर मध्ये शार्प जे असेल ते. व्हाईट. हम्म. व्हाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीन मध्ये, ग्रीन एक ऍडिशनल आहे आता, बट याच्यामध्ये एक आहे
ब्लू रेड, रेड मध्ये प्लास्टिक जात, ठीक आहे. रेड येस सर. मध्ये प्लास्टिक जातं, हे ग्रीन विसरून जा कारण की हे अपडेटेड वाला आहे. रेड मध्ये प्लास्टिक जातं आणि ब्लॅक मध्ये जनरल कचरा जातो. आणि मग ते ट्रान्सपोर्ट करताना हे असं करायचं असतं, 75% भरल्यानंतरच ते जाऊन मेन याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. असं फुल भरायची वाट नाही बघायची. त्यानंतर ते असं असं येस. ओढत नाही न्यायचं, डब्बा असा उचलून न्यायचा, ठीक आहे. तर हे येस. मर्सिडीज पिलेज वगैरेचं काय काम नाहीये कारण की हे लक्ष मध्ये आहे, ठीक आहे. हा हेच आहे फक्त हँड वॉशिंग, पीपीई आणि तुमचं बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन आणि तुमचं प्रोसेसिंग ऑफ यूज आयटम हे ऑलरेडी कव्हर केलेले आहे आपण, ठीक आहे. सो आपण वळूया तिसऱ्या सेशनकडे. आजचं जे फायनल घेऊया आपण आणि मग मला मी उद्या बाकीचं सांगेन, ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठकुठले टॉपिक आहेत ते बघूया कारण की हे परत अपडेट झालेलं आहे. ओके, सो पार्टोग्राफ बद्दल कोणाला माहिती आहे? नाही. पार्टोग्राफ येत नाही तुम्हाला कोणालाच? माहिती लक्षात नव्हतं. पार्टोग्राफ पण पार्टोग्राफ नाही, पार्टोग्राफ म्हणजे टेस्ट नाही सर. जसं कॉन्ट्रॅक्शन येतात त्यानुसार भरायचा असतो पार्टोग्राफ. जसा आलेख करेक्ट, असतो आपला त्यानुसारच भरायचा असतो बरोबर. पार्टोग्राफ. प्रसूतीचा आलेख याला म्हणतात. प्रसूतीचा प्रोग्रेस जो आहे त्याची जी लेबरची प्रोग्रेस आहे ती याच्यावर एका पेजवर आपण मॉनिटर करत असतो, मॉनिटर करतो. ठीक आहे. सो मला असं वाटतं पार्टोग्राफ तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नाही, त्यामुळे आपण तो उद्या घेऊया. आज येस. आपण चौथ्या सेशन. ओके, सो आज आपण तीन तीन पॉइंट कव्हर करू. पहिले जे आहेत नॉर्मल डिलिव्हरी, त्याच्यानंतर बेबीची केअर कशी करायची आणि प्लॅसेंटाची डिलिव्हरी कशी करायची. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला स्टेजेस ऑफ लेबर सांगतो, लिहून घ्या तुम्ही हे स्टेजेस ऑफ लेबर जे पण नोट डाऊन करताय. सगळ्यात पहिली स्टेज आहे लेबरची. 4 स्टेज असतात. पहिली गोष्ट तर 4 स्टेजेस ऑफ लेबर. पहिली स्टेज असते ती म्हणजे लेबर पेन, ट्रू लेबर पेन स्टार्ट झाल्यापासून 10 सेंटीमीटर डायलेटेड पर्यंत, फुल डायलेटेड पर्यंत पहिली स्टेज असते, फुल्ली डायलेटेशन. त्याच्यानंतर फुल डायलेटेशन नंतर बेबी डिलिव्हरी होईपर्यंत दुसरी स्टेज असते, ठीक आहे. लिहिलं. तिसरी स्टेज असते ती म्हणजे बेबी डिलिव्हर झाल्यापासून प्लॅसेंटा डिलिव्हरी, म्हणजे तिसरी स्टेज मध्ये आपण प्लॅसेंटाची डिलिव्हरी करतो, ठीक आहे. चौथी स्टेज आहे प्लॅसेंटाची डिलिव्हरी झाल्यानंतर 2 तास जे ऑब्झर्वेशन पिरियड मध्ये ठेवतो त्याला आपण चौथी स्टेज म्हणतो, चौथी स्टेज. ठीक आहे. आता पहिली जी स्टेज आहे त्याच्यामध्ये 2 फेज असतात, ठीक आहे. स्टेज वेगळे आणि फेज वेगळे. फेज फेज कुठले असतात? एक तर असते इनॅक्टिव्ह फेज जी 4 सेंटीमीटर पर्यंत असते, त्याला आपण सुप्त अवस्था म्हणतो, ज्याला आपण लेटंट फेज पण म्हणतो. आणि 4 सेंटीमीटरच्या पुढे ऍक्टिव्ह स्टेज म्हणजे सक्रिय अवस्था, ठीक आहे, सक्रिय अवस्था. सो त्याला आपण ऍक्टिव्ह स्टेज म्हणतो. सो ह्या दोन लेबरच्या फर्स्ट फर्स्ट स्टेज मध्ये 2 फेजेस आहेत, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण बघूया सेफ अँड क्लीन बर्थ, नॉर्मल डिलिव्हरी कशी कंडक्ट करायची. आता नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करताना सगळ्यात पहिले तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की सेम गोष्टी करायच्या आहेत ज्या आपण पीबी एक्झामिनेशनच्या वेळेस केल्या. हँड वॉशिंग करायचं, हात एअर ड्राय करायचे, ग्लव्ह घालायचे, क्लिनिंग करायचं, त्याआधी ब्लॅडर एम्प्टी करून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. त्यासोबत काय फॉलो करायचंय तुम्हाला? 6 क्लीन्स फॉलो करायचे. 6 क्लीन्स म्हणजे काय? क्लीन हँड, त्याच्यामध्ये हँड वॉश केले ऑलरेडी आपण, क्लीन हँड झाले. क्लीन मदर म्हणजे पेरिनियम, पेरिनियम पण क्लीन पेरिनियम. करून झालं आपलं, म्हणजे ते पण पहिला. दुसरा क्लीन झाला. तिसरा सरफेस, म्हणजे तुमचा जो तुम्ही ज्याच्यावर झोपवताय ते पण सरफेस क्लीन पाहिजे, म्हणजे ते क्लीन 5% पाहिजे. हायपोक्लोराइड सोल्युशनने किंवा तुमच्या क्लोरीन सोल्युशनने क्लीन केलं पाहिजे. एक डिलिव्हरी झाली त्याच्यामध्ये जो गॅप मिळतो त्याच्यामध्ये ते टेबल क्लीन केलं पाहिजे. त्यानंतर
क्लीन कॉर्ड कटिंग पाहिजे. कॉर्ड कटिंग जे सीझर आहे ते तुमच्याकडे ऑटोक्लेव्ह पाहिजे. कॉर्ड क्लॅम्प जो आहे तो पण प्लॅस्टिकचा असेल तरी चालेल. तो नवीन वाला पाहिजे स्टराईल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लीन कॉर्ड केअर. सो हे झाले 6 क्लीन्स तुम्हाला फॉलो करून. हे बघा इथे दिलेलं आहे स्टेजेस ऑफ लेबर. मी जे सांगितलं आता ते दिलेलं आहे. ठीक आहे. जुन्या पीपीटी मध्ये पण आहे, मला वाटलं याच्यात नसेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता पहिल्या स्टेज मध्ये 2 फेजेस दिले आहेत बघा. लेटंट फेज आहे, ऍक्टिव्ह फेज आहे. ठीक आहे. या पीपीटी वरून तुम्हाला कळेल. मी जे सांगतोय ते तुम्ही पीपीटी रेफर केली ना आणि आजच्या आज करा. सगळ्या पीपीटी आजच्या आज रेफर करा, तरच तुम्हाला ते डोक्यात घुसेल. ठीक आहे. आणि बुक्स पण तुम्ही आजच्या आज बघा. याच्यामध्ये ट्रू लेबर पेन आणि फॉल्स लेबर पेन बद्दल पण माहिती दिलेली आहे, जे मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आता सेकंड स्टेज मॅनेज करताना आपल्याला काय करायचं आहे, आपण क्लिनिंग करून झालं, बेबीचं हेड दिसायला लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हेडची डिलिव्हरी होता होता फक्त हेडवर टॅप करत राहायचं, हेडचं फ्लेक्शन मेंटेन करण्यासाठी. हेडची डिलिव्हरी होता होता आपल्याला काय करायचं आहे, टॅप करत राहायचंय. त्याच्यानंतर पेरिनियल सपोर्ट पण पकडायचा. आता एपिझोटॉमी जी असते ती प्रत्येकाला गरज नसते. ठीक आहे. नसते. तो कुठल्या कुठल्या स्टेजेस मध्ये एपिझोटॉमी तुम्ही देऊ शकता, तर ते आहे की 4 kg पेक्षा जास्त वेट असेल बेबीचं तर, प्रोलॉंग सेकंड स्टेज असेल तर, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करत असेल तर, किंवा माल प्रेझेंटेशन शोल्डरचं डिस्लोकिया असेल तर तुम्ही ते करू शकता. बट देन अदरवाईज नॉर्मल असेल सगळं तर तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही म्हणाल की एपिझोटॉमी नाही द्यायची, पण खूप साऱ्या केसेस मध्ये टीएस जाईल, तर मग काय करायचं आपल्याला, पेरिनियल सपोर्ट पकडायचं. पेरिनियल सपोर्टच व्यवस्थित द्यायचं. सपोर्ट तुम्ही पॅडने पकडू शकता. आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, क्लिनिंग करून झाल्यानंतर बेबीचं जेव्हा हेड बाहेर यायला लागेल तेव्हा पेरिनियल सपोर्ट पकडायचा एकाने, आणि फक्त हेडला असं टॅप करत राहायचं. बघा कसं पकडलंय त्या हेडला, खेचायचं नाही बाहेर, त्याला येऊ दे, Yes. वर होऊ दे आपोआप. त्याला फक्त फ्लेक्शन मेंटेन करायचं, हलवायचं थोडं थोडं, टॅप करायचं, म्हणजे ते खाली जाईल वरती येईल, खाली जाईल खाली वरती येईल. सो देन ते डिलिव्हरी फॅसिलिटेट होईल त्याची. बाकी तुम्हाला खेचायची गरज नसते हेड. ठीक आहे. आता बेबीचं हेड एकदा बाहेर आलं असं तुम्ही करता करता त्याच्यानंतर काय करायचं आहे, बेबीचं हेड आपोआप 2 सेकंदात फिरेल एका साईडला. जर राईट साईडला फिरला तर हा शोल्डर वरती, लेफ्ट साईडला फिरला तर हा शोल्डर वरती. तो वरचा शोल्डर पकडायचा आणि खाली खेचायचा. आता इथे पेरिनियल सपोर्ट सोडून द्या तुम्ही, कारण का इथे टीयर जाणार नाही. हेड डिलिव्हरीच्या वेळेसच टीयर जातो फक्त, आणि तुम्ही जर ह्या टेक्निकने खेचलं तर नाहीच जाणार टीयर. सो शोल्डर जो आहे तो खाली खेचायचा थोडासा, आणि मग खालचा शोल्डर पकडून वरती खेचायचा. पूर्णपणे बाहेर नाही काढायचा शोल्डर, पहिला पहिला थोडा बाहेर काढायचा, आणि मग खालचा खेचून पूर्ण बाहेर. ठीक आहे. खाली हात पकडून. तो हे झालं. नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट केली तुम्ही, सेफ अँड क्लीन बर्थ केलं. ठीक आहे. आता दुसरं जे आहे ते आहे न्यूबॉर्न केअर. न्यूबॉर्न केअर म्हणजे काय, की बेबी बाहेर आल्यानंतर व्यवस्थित ट्राय करते, श्वास घेते, त्यानंतर न्यूबॉर्न केअर काय करायची. न्यूबॉर्न केअर मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर बेबीला मदरच्या अब्डॉमेनवर झोपवायचं आहे. आता पहिले टाइम लिहायचा तुम्ही कितीला पैदा झाला, कारण तो टाइम खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. भारतीय लोकांसाठी टाइम खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की आपण कुंडली वगैरे नंतर काढायची असते. त्याच्यानंतर बेबीला मदरच्या वर ठेवायचं. त्यानंतर जे टॉवेल तुम्ही प्रिवॉर्म केले त्याच्याने त्याला क्लीन करून घ्यायचं, ड्राय एका करायचं. टॉवेलने रॅप करायचं, आणि त्याच्यानंतर काय करायचं, कॉर्ड कट करायची. कॉर्ड कट करताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की जे ब्लड आहे प्लॅसेंटा मधलं ते पूर्णपणे जाऊन देण्यासाठी आपण 1 ते 3 मिनिटं थांबतो, आणि मग कॉर्ड पल्सेशन बघून कॉर्ड क्लॅम्प करतो. कॉर्ड Yes. मध्ये ब्लड जात आहे आणि ते तुम्ही स्टॉप केलं तर त्याच्यात बरेच सारे इम्युनोग्लोबुलिन्स असतात जे पास होत नाही, आणि बच्च्याची हेल्थ कॉम्प्रोमाइज राहते. त्याच्यामुळे तुम्हाला ते पास होऊ द्यायचं आणि मगच कॉर्ड कट क्लॅम्प करायची आहे. तर त्याला आपण डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग म्हणतो. ठीक आहे. डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करता वेळेस तुम्ही एक काम करू शकता, 1 ते 3 मिनिटाचा वेळ जो भेटतो त्यात तुम्ही कंजेनेटल अनॉमलीज बघू शकता. बेबीचं स्पायना बिफिडा नाहीये, Line लेफ्ट बघायचं. पॅलेट नाहीये, कुठला पार्ट मिसिंग नाहीये, हे सगळं बघायचं आहे टू एक्झाम. खूप सारे हॉस्पिटल अपघात स्कोर काढतात, तो स्कोरही तुम्ही काढू शकता.
त्यानंतर काय करायचं, बेबीचं वेट करायचं आहे, त्याला आयडेंटिफिकेशन बँड बांधायचा आहे आणि मग विटॅमिन के द्यायचं. विटॅमिन के विटॅमिन. साठी तुमच्याकडे हे पाहिजे अँपूल अवेलेबल आणि सिरिंज पण पाहिजे. ही सिरिंज कुठली पाहिजे, इन्सुलिन सिरिंज पाहिजे इन्सुलिन सिरिंज. आणि सबक्युटेनियसली हे इंजेक्शन द्यायचं आहे आणि मग 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायची जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर. ठीक आहे, हे झालं इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. हेच आहे इसेन्शियल न्यूबॉर्न. ह्या 8 स्टेप आहेत, त्या फॉलो केल्या तुम्ही म्हणजे तुम्ही इसेन्शियल न्यूबॉर्न केअर करताय. समजलं सगळ्यांना? येस. आता आपण जाऊया तिसऱ्या 9व्या स्टँडर्ड कडे, ज्याचं नाव आहे AMTSL. याचा फुल फॉर्म आहे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. आता मला सांगा, थर्ड स्टेज कुठली असते लेबरची? आताच मी सांगितलं. बेबी डिलिव्हर झाल्यानंतर प्लासेंटा आउट होईपर्यंत. करेक्ट. प्लॅसेंटा म्हणजे प्लॅसेंटाची डिलिव्हरी करायची. येस सर. ते दिलेलं आहे थर्ड स्टेज ऍक्टिव्हली मॅनेज करायची. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ. ऍक्टिव्हली का मॅनेज करायची आहे, तर थर्ड स्टेज जर प्रॉपर मॅनेज नाही केली तुम्ही किंवा तसंच सोडून दिलं आणि प्लॅसेंटा आपोआप डिलिव्हर होईल असं कन्सिडर केलं तर तिला पीपीएच व्हायचे चान्सेस पीपीएच वाढतात. होऊ शकतो. आणि पीपीएच ह्याच केसेस मध्ये जास्त होत आहे, म्हणून ते एमटीएसएल करायला आपल्याला फोर्स करताय. ठीक आहे, तर ते ऍक्टिव्हली मॅनेज करायचं म्हणजे काय करायचं, तर पुढे बघूया. ऍक्टिव्हली मॅनेज करायचं म्हणजे काय करायचं की 1 मिनिटाच्या आत युटेरोटॉनिक द्यायचं. 10 इंटरनॅशनल येस. युनिट जे आहे ते आयएम ऑक्सिटोसिन द्यायचं मांडीवर. ठीक आहे, मांडीवर द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला प्लॅसेंटाची डिलिव्हरी करायची. तुम्ही जसं ऑक्सिटोसिन देताय तसं तुमचे कॉन्ट्रॅक्शन सुरू होते. कॉन्ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर पण प्लॅसेंटाची जी कॉर्ड आहे ती खेचायला सुरू करायची. पण कधी, तर जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येत आहेत तेव्हाच खेचायची. आता कॉन्ट्रॅक्शन येत आहेत पण प्लॅसेंटा सेपरेट होतो की नाही ते कसं कळेल आपल्याला, तर थोडंसं ब्लड यायला लागतं, कॉर्ड थोडीशी ऍक्टिव्ह खाली ब्लिडिंग येते. होतं सर त्यावेळेस. थोडस कॉर्ड खाली येते. सो तेव्हा प्लॅसेंटा सेपरेट व्हायला लागलाय. सेपरेट झाल्यानंतर आपल्याला थोडस ते वजानाच्या ओपनिंग जवळ दिसायला लागतं. ठीक आहे, सो ते तेव्हा काय करायचं, आपण दोन्ही हात सोडायचे ते कॉर्डवाला आणि पकडायचं हातात ते जे प्लॅसेंटा दिसतंय तुम्हाला जो पार्ट, तो रोटेट रोटेट फिरून आपल्याला बाहेर काढायचा. ठीक आहे, येस. आता ऑक्सिटोसिन देण्याआधी एक गोष्ट मेक शुअर करायची की दुसरा बेबी तर नाहीये पोटामध्ये, ट्विन तर ओके. नाही. ठीक आहे, तुम्ही सोनोग्राफीवरून बघितलं असेल, कन्फर्म केलं असेल तर ठीक आहे. पण जर तुम्हाला माहिती नसेल तर ऑक्सिटोसिन देण्याआधी दुसरा बेबी आहे की नाही कन्फर्म करूनच तुम्ही ऑक्सिटोसिन द्यायचं. नाहीतर मग तो बेबी आतल्या आत जाईल तिथेच, कारण की कॉन्ट्रॅक्शन यायला स्टार्ट होतील आणि बेबी आतच गुदमरून मारेल. सो त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन. बेबी आधी बघायचं. बेबी असेल तर लगेच नाही द्यायचं, तुम्ही बेबी डिलिव्हर करून घ्या आणि मग हे द्या ऑक्सिटोसिन. आणि तिसरी स्टेज आहे प्लॅसेंटा डिलिव्हर झाल्यानंतर प्लॅसेंटाची एक्झामिनेशन करायची. खालचा सरफेस बघायचा, वरचा सरफेस बघायचा, ते व्यवस्थित वेन्स वगैरे आहेत की नाही, सेंटरला आहे की नाही सगळं. खालच्या साईडला मॅटर्नल साईडला बघायचं की तिथे फ्रेश बिल्डिंग कुठे नाहीये, फ्रेश लाल लाल कुठे दिसत नाहीये. सगळं असं चॉकलेटी असेल तर ठीक आहे. तर लाल लाल असेल तर पीस आतमध्ये राहिला आणि पीपीएच व्हायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, त्यासाठी येस. ब्लड व्हायचा आहे. आणि तिसरी स्टेज म्हणजे याच्यामध्ये तिसरी स्टेप म्हणजे कॉन्ट्रॅक्शन येण्यासाठी युटेराईन मसाज द्यायची. युट्रेस बस मसाज करायची. युट्रेस एवढं मसाज. एवढंच करायचं, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे, सो हे झालं एएमटीएस. आता हे कसं दिसतं तुम्हाला प्लॅसेंटा ते एक्झामिनेशन साठी. हा, आणि एक गोष्ट विसरलो मी, ते म्हणजे कॉर्ड कट केलेले तिथे 2 आर्टरी आणि 1 वेन 2 असायला, मिनिट. ते असं दिसतं. तसं काहीच नसतं. जर याच्यामध्ये काही गडबड असेल ते पण तुम्हाला लिहून 2 ठेवायचं, कारण की आर्टरी. प्लॅसेंटा तुम्हाला परत बघायला मिळणार नाही. ठीक आहे, सो हे तुम्ही बघून घ्यायचं आणि मग हे करायचं. ठीक आहे, सो दॅट्स इट. आजचे आपण 3 सेशन घेतलेले, उद्या 3 सेशन आपण घेऊया. ठीक आहे, ओके सर. तो कोणाला काय विचारायचंय आता? सगळ्या गोष्टी कळल्या आज मी ज्या सांगितल्या त्या? येस सर. हो सर. हा, सो आय होप तुम्ही आता परत एकदा रिव्हिजन कराल आणि सर तुमच्या एक मिनिट. कॉर्ड कटिंग करताना पाल्पिटेशन करून जेव्हा ते थांबलं असेल तेव्हाच कॉर्ड कट करतो ना आपण, तोपर्यंत करायची नाही ना कॉर्ड? हा, पाल्पिटेशन नाही, पल्सेशन बोलतात त्याला, कॉर्ड पल्सेशन. पल्सेशन. म्हणजे
आपण जसं हे बघतो ना पल्स, तसं आपल्याला पल्स पल्स बघतो तेव्हा. दाखवतो. सर कॉर्डला पण तुम्ही टच करून बघितलं तर पल्सेशन जे आहे ते ओके. जर असेल तर थांबा तुम्ही आणि मगच क्लॅम्प करा. आधीच क्लॅम्प ओके, करा. चालेल. ठीक आहे. ओके सर. अजून काय? बाकी कोणाला काय विचारायचं आहे अजून? नसेल तर आपण उद्या भेटूया परत. चालेल सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. मी रेकॉर्डिंग पाठवतो याची. ओके. हो सर. हो. थँक्यू. मी उद्या सगळे वेळेवर पाहिजेत हा, नाही तर हा मी उद्या 3 वाजता, येस मॅम. सॉरी 1 येस वाजता मॅम. या सगळे. हो सर. 12:55 ला जॉईन व्हा तुम्ही इनफॅक्ट. ओके सर. ओके. ओके, थँक्यू थँक्यू सर. सर. ठीक आहे थँक्यू मॅम, मॅम. आम्ही सगळे हा. चलो बाय. ओके. ओके बाय. मॅडम, येस मॅम. आपण कोण आहेत? मला नाही मला त्या ह्यांना भेटायचं होतं, प्रतिभा मॅडमला. काही नाही, मॅम नुसतं हॅलो म्हणायचं होतं. हा काय? मॅम जॉईन नव्हत्या झाल्या. मी ऍक्च्युली मोबाईल घेऊन जाते बरं त्यांच्याकडे. ठीक आहे. नाही त्यांना म्हणा उद्या नुसतं हॅलो म्हणायला या. बरं मॅम, चालेल. बरं. ठीक आहे. नाही काही माझं काही काम नाही, नुसतं हॅलो म्हणा. चालेल चालेल मॅम. ओके थँक्यू बाय, मॅम. वेळेवर या. हो बाय. हो मॅम. आणि आता हे लगेच परीक्षा आहे तुमची, त्यामुळे लगेच 24 तारखेला परीक्षा आहे ना, हो मॉक हो एक्झाम. हा त्यामुळे ओके मॅम. लक्षात हो ठेवा सगळं. ओके. हो मॅम. हो. एकदम म्हणजे ऑनलाईनच होईल मॅम. ऑनलाईनच आहे. हो मग काय ओके आम्ही मॅम. नाशिकला यायचं का काय? या ना मॅम. या ना मॅम तुम्ही. आम्हाला भेटून तरी. आधी पास व्हा मग येणार आम्ही. ओके Yes, मॅम. पास होणार होऊन मॅम. येस. ओके बाय. मंजित सर तुम्ही बंद करताय ना?